नमस्कार मित्रो, मी राहुल प्रमोटर्स 28 प्रस्तुत आणि पोबारा ब्रँडसह प्रस्तुत वंडे विथ सेलिब्रिटीच्या आजच्या भागात तुमचं स्वागत करत आहे। आज आपण अशा एका व्यक्तीला भेटणार आहोत जे उत्तम नर्तक तर आहेतच, त्याशिवाय ते उत्तम नृत्य दिग्दर्शकसुद्धा आहे। त्यांना कैलासवासी आशा जोगळेकर, ज्येष्ठ अभिनेत्री अर्चना जोगळेकर आणि पंडित बिरजू महाराज असे 3 उत्तम नृत्यगुरू लाभले। पुढे जाऊन त्यांनी विविध कार्यक्रमातून आपले नृत्य दाखविले। ते इथेच न थांबता विविध नाटकांमधून जसं की जादू तेरी नजर, एका लग्नाची पुढची गोष्ट आणि पुन्हा सही रे सही अशा विविध नाटकांमधून आपले नृत्य दिग्दर्शन दाखविले। ते इथेच न थांबता खो खो, बाई गो बाई आणि लालबागचा राजा अशा विविध चित्रपटांमधून आपले नृत्य दिग्दर्शनाची छाप पाडली। ते या क्षेत्रात 25 वर्ष कार्यरत करत आहे। त्यांची नृत्याची अकॅडमीसुद्धा आहे, जिथे ते व्यावसायिक कथ्थक आणि आधुनिक कथ्थक असे विविध प्रकार शिकवतात। ते इथेच न थांबता त्यांची नृत्याची अकॅडमी उत्सव मीडिया या मीडियाशी निगडीत आहे। ते दुसरे तिसरे कोणी नसून आपले लाडके सुप्रसिद्ध कोरिओग्राफर मयूर वैद्य आहेत। चला तर मग बघूया त्यांचा दिनक्रम कसा असतो ते। हेलो हेलो, वेलकम, नमस्कार। सो जसं की आपण बघत आहोत, आता आपण आलो आहेत मयूर वैद्य सरांच्या घरी। त्यांच्याकडूनच जाणून घेऊया की त्यांचं दिनक्रम आणि त्यांचं दिनचर्या कसं असतं ते। सर्वप्रथम सगळ्यांना नमस्कार, सगळ्या प्रेक्षकांना आणि तुलाही, कारण अशा प्रकारचं सेगमेंट माझं झालेलं नाही आहे, त्यामुळे काही वेगळं आहे माझ्यासाठी। आणि तुझा प्रश्न की माझं दिनक्रम, माझा रोज दिनक्रम वेगळा असतो। रोज माझं काही असं ठरलेलं नसतं की हे आता, हे नंतर, हे नंतर, असं काही नसतं। माझ्या झोपेतून उठण्याच्या वेळा पण फिक्स नसतात। जसं काम असेल तसं, कधी कधी 5:30ला उठतो, कधी कधी 8लाही उठतो, तर कधी कधी 10लाही उठतो। त्यामुळे जसा दिवस असेल तसा मी बदलतो। हो, आजचं स्केड्यूल असं आहे की तुम्ही येणार होतात, त्यामुळे मला जरा व्यवस्थित तयारी करावी लागली। आणि युजली मी छान तयार होऊनच असतो घरीसुद्धा। तर आज माझा स्पेशल डे म्हणजे माझी रिहर्सल चालू आहे। तर खास आज मी तुम्हाला माझ्या क्लासमध्ये रिहर्सल बघायला नेणार आहे। तो माझ्यासाठी एक वेगळा हे असेल, कारण रोजचा क्लास त्याच्या 100 मुलं नाचत असतात, गोंधळ असतो आणि मुलं छान नाचतात। गोंधळ म्हणजे आवाजाचा गोंधळ, आणि त्यातूनही रिहर्सल म्हटलं की काहीतरी वेगळं बघायला मिळते, वेगळी कोरिओग्राफी असते, वेगळा मूड असतो। बरोबर। त्यामुळे आजचा दिवस असा स्पेशल आहे माझा। तर तुम्हाला ती कोरिओग्राफी, ते माझे प्रोफेशनल डान्सेस तुम्हाला बघायला मिळतील। आणि एक मॉर्निंगपासून विचारशील तर साधारण उठल्याबरोबर मला चहा लागतो आणि ब्रेकफास्ट लागतो। आणि आमच्याकडे छान श्रेयाताई आहे, त्या मस्त आम्हाला सगळ्यांना ब्रेकफास्ट चहा करून ठेवतात। मग ते झाल्यानंतर आमचं काही स्क्रिप्टचं काम असतं किंवा काही नवीन कॉन्सेप्ट्स असतात, त्याच्यावरती थोडेसे मी आणि मधुरा मिळून चर्चा करतो की कसं आपण मांडू शकतो, कसं पुढे नेऊ शकतो, किंवा ह्याच्यावर कसा अजून अभ्यास करू शकतो।
त्यानंतर आमची छान जेवणाची वेळ होते. आई, मी, मधुरा तिघं आम्ही एकत्र जेवायला बसतो. आम्ही कधीच वेगळं बसत नाही. एकत्र टेबलवर येऊन व्यवस्थित जेवतो. त्याच्यानंतर दुपारी पुन्हा काही ऑनलाईन आमचे बॅचेस असतात त्या घेतो आणि इव्हनिंगला ऑफलाईन. आणि ते सगळं संपवून 9:30-10 वाजतात. अतिशय थकून आम्ही घरी येतो. मध्ये वाटल्यास आम्ही वडापाव खातो, कारण मधुराला वडापाव खूप आवडतो आणि त्याच्यामुळे मला सवय लागली वडापाव खायची. तर तो वडापाव आमच्या क्लासच्या इथे खूप सुंदर मिळतो. आपल्याला जर वेळ मिळाला तर मी नक्की आणीन तो. पण तो वडापाव खूप छान असतो, तो खातो आणि मग रात्री घरी येतो. मात्र घरी आल्यानंतर आम्हाला दोघांना वेब सिरीज किंवा एखाद्या ॲपवरती फिल्म बघायला आवडते. माझा जॉनर हा आहे की मला थ्रिलर्स आणि हॉरर्स खूप आवडतात. तर तशा पद्धतीच्या फिल्म्स बघतो. कधी कधी रोमॅन्टिक बघतो, कधी कधी कॉमेडी बघतो. पण आमचं थ्रिलर ह्या दोघांचं एक कॉमन चॉईस आहे. तर त्या फिल्म्स वगैरे बघतो आम्ही आणि मग ती फिल्म बघता बघता कधीतरी झोपून जातो किंवा मग फिल्म संपल्यानंतर 2-3 वाजतात आणि मग अचानक भूक लागते, कारण जेवण आधी झालेलं असतं. मग आमचं स्पेशल काय तर मॅगी आम्ही खातो आणि झोपून जातो. पुन्हा रुटीन सुरू होतं. असं आमचं एक चक्र म्हणू शकतो. असं अख्खं एक चक्र आहे. म्हणजे आपण हे बोलू शकतो की तुम्ही फूडी खूप आहात. खूपच. माझ्याकडे बघून तर सगळ्यांना कळतंच की मी फूडी आहे. आणि फूड म्हणजे काय, मला असं रोज वेगवेगळं पाहिजे असं नाही आहे. मला सिम्पल पण चालेल. मला खूप काय आवडतं माहिती आहे, महाराष्ट्रीयन पदार्थ मला खूप आवडतात. मला साबुदाणा वडा आवडतो प्रकाशचा, बटाटा वडा तिथला आवडतो, मिसळ आवडते, पोहे आवडतात, उपमा आवडतो. उपमानं मला थोडंसं गुजराती स्टाईल आवडतो, थोडा लिक्विडी असतो, सॉगी तसा आवडतो. गोड शिरा आवडतो. खरं तर काहीच असं नाही जे मला आवडत नाही. मी जेवढं व्हेजिटेरियन फूड एन्जॉय करतो तेवढं मी नॉन व्हेजिटेरियन फूड पण एन्जॉय करतो. तर मला फ्रँकी इव्हनिंगला आवडू शकते, चिकन फ्रँकी किंवा बर्गर मला आवडतं. मला म्हणजे बरंच काही मला आवडतं. असं मी स्वतःला बांधून नाही ठेवलं की माझं हेच फूड, माझं तेच. मला काहीही आवडतं, पण चांगलं आणि फ्रेश. मग चाट आयटम्स पण खूप आवडतात. असं बरंच काही. तर आम्ही घरात आल्यावर एक पॉझिटिव्ह वाईब जी निर्माण झाली, किंवा आपण जे बघतोय मागे नटराजाची मूर्ती पण समोर आहे, मागेही आहे तुमच्या, आणि बरेचसे फोटोज वगैरे आम्ही बघितलेत. सो त्याबद्दल आणि घरातली मेमरीबद्दल तुम्ही काय सांगणार? किती छान सांगितलं. आत्ता मला एक गाणं सुचलं तू बोलल्या बोलल्या की पुढे पण नटराज आहे मागे पण. तर माझं अत्यंत आवडतं गाणं जे आशाताईंनी गायलेलं आहे आणि त्याचे मी परफॉर्म पण बऱ्याच वेळा केलं आहे, मागे उभा मंगेश पुढे उभा मंगेश. आणि शंकराचंच रूप आहे हे दोन्ही. हो. आणि ते माझ्या पुढे आणि मागे उभे माझं भाग्य आहे. त्याच्यामुळे कदाचित प्रेक्षकांना आणि तुम्हाला मी आवडतोय. माझी कला आवडते म्हणून मी आवडतोय. खरं तर तू जे म्हणाला पॉझिटिव्ह वाईब्स ह्या कधी निर्माण होतात, जेव्हा एखादी व्यक्ती संपूर्ण त्या वास्तूत असते आणि पॉझिटिव्ह विचार करत असते. बरोबर. तसं माझं घर आहे. कारण घर हा जो कॉन्सेप्ट आहे ना, तो मला खूप आवडतो. माझ्या एक स्टुडंट आहेत ज्यांना मी बहीण मानतो, अनघा निगवेकर. त्या मस्करीत मला नेहमी म्हणतात, दादा तुझी आणि माझी घर कधी संपणारच नाही. कारण घर हा कॉन्सेप्ट मला खूप आवडतो. मला आज घर घेतलं तरी मला दुसरं घर घ्यायचं आहे. मला घर नवीन सजवायला आवडतं आणि असं बरंच गोष्टी मला घराशी रिलेटेड आवडतात. तर ही पॉझिटिव्हिटी ही मला असं वाटतं की आम्ही तिघही खूप देवाला मानतो आणि सत्तर आमच्याकडे पूजा बिजा चालूच असतात. त्याच्यामुळे ही पॉझिटिव्हिटी आहे. जेव्हा मी हे घर घेतलं तेव्हा मी ठरवलेलं की या घरात आधी स्वामी जाणार, कारण मी स्वामी भक्त आहे. मला स्वामीवरती प्रचंड विश्वास, श्रद्धा, प्रेम सगळं आहे. त्याच्यामुळे त्यांना आधी या घरात आपण न्यायचं असं जेव्हा मी ठरवलं आणि जेव्हा घर हे मला माझ्या नावावरती झालं, त्यावेळेस मी सोलापूरवरनं आपले एक मित्र आहेत त्यांनी ही मूर्ती घडवली आहे. त्यांच्याकडे मी ऑर्डर देऊन ही मूर्ती मागवली. ही मूर्ती आली आणि प्रथम स्वामी नंतर आई या वास्तूत प्रवेश करणार
आणि मग सगळेजण करणार असं मी ठरवलंच होतं. त्याचप्रमाणे ती मूर्ती प्रथम दरवाजा उघडून त्या मूर्तीला आधी आम्ही आत ठेवला, अर्थातच आईने ठेवलं. मग आई आत आली आणि मग आम्ही सगळे आलो. तेव्हा घर रिकामं होतं छान. त्यांची छान पूजा झाली स्वामींच्या घरात, की आता हे तुमचं घर आहे आणि आम्ही तिथे राहणारे तुमचे भक्त आहोत, ही कॉन्सेप्ट आहे. आणि मग इंटिरियरची वेळ आली तेव्हा मला कोणी इंटिरियर डेकोरेटर नको होतं, बिकॉज तो त्याच्याप्रमाणे घर सजवणार. घर माझं आहे, घर आमचं आहे, त्याच्यात काय असलं पाहिजे आम्ही ठरवलं पाहिजे. त्याच्यातले वाईब्स कधी निर्माण होते जेव्हा प्रत्येक गोष्ट आणि प्रत्येक वस्तू हे मी आणलेली असेल, माझ्या फॅमिलीनी आणली असेल, तरच या घराला घरपण येईल. त्यामुळे एक चांगला कार्पेंटर मला मिळाला आणि त्याच्याकडनं सगळं मी घडवून घेतलं. मग वेगवेगळ्या ठिकाणाहून जिथे बेस्ट आहे त्या सगळ्या वस्तू गोळा केल्या. फॉर एक्झाम्पल मला स्वतःला वूड खूप आवडतं, लाकूड भक्कम स्ट्रॉंग असतं, नॅचरल असतं आणि निसर्गातनं आलेलं असतं, म्हणून मला त्याचं एक अस्तित्व आहे लाकडाचं. त्यामुळे हे लाकूड मला घरात पाहिजे होतं. आणि त्याचबरोबर पित्तळ म्हणजे ब्रास टाईप्स ज्या काही वस्तू आहेत त्यामुळे वूड आणि ब्रास ह्याचं कॉम्बिनेशन माझ्या घरात तुम्हाला दिसेल. त्यामुळे प्रत्येक गोष्ट तुम्ही ऑब्झर्व केली तर लाकडापासून आणि त्या ब्रासपासून बनवलेली आहे. आणि माझा नटराज इतका मोठा घरात मी त्याची जागा म्हणू शकतो, तो त्याच्या जागेत बसलेला आहे. तर त्याच्यामुळे पण एक सुंदर वाईब्स आहे, आपले स्वामींमुळे पण आहे. आणि आम्ही तर आहोत पॉझिटिव्ह, आम्ही वेलकम करणारे आहोत प्रत्येक माणसाला, घरातल्या बाहेरच्या कोणीही असो तो. म्हणजे आमच्या घरी काम करणाऱ्या स्त्रिया ज्या आहेत त्यांना पण आम्ही ताई मावशी याच नावाने हाक मारतो आणि त्यांना आमच्या घरच्यासारखंच वागवतो. म्हणजे अगदीच कहर सांगायचं तर कधी कधी ना आम्ही नसतो इकडे, तर माझी आई त्यांच्याबरोबर ब्रेकफास्टला बसते घरात, त्यांनाही सांगते ब्रेकफास्ट करा स्वतःबरोबर, आणि छान तिघं गप्पा मारून ब्रेकफास्ट करतात. मग अशा घरात पॉझिटिव्हिटी का नाही येणार? त्याच्यामुळे हे जे काही आहे ह्या घरात प्रेम आहे आणि त्या प्रेमाचं व्हायब्रेशन येणाऱ्या प्रत्येक माणसाला जाणवतं. त्यामुळे हे असं माझं एक घर सजवलेलं आहे. तर आम्हाला सांगा आता की कैलासवासी आशा जोगळेकर आणि अर्चना जोगळेकर अशा 2 उत्तम गुरु तुम्हाला लाभले आहेत आणि तुमच्यासोबतच फुलवा मॅम आणि दीपाली मॅम सुद्धा होत्या. सो तुम्ही त्यांच्याबद्दल काय सांगणार आणि तुमचं बॉन्डिंग कसं आहे किंवा तुमची मैत्री कशी फुलून आली आहे ते सांगा. बापरे, आमचं बॉन्डिंग सगळ्यांना माहिती आहे. अतिशय टवाळ आहोत आम्ही आणि अतिशय मस्तीखोर आणि अतिशय गुणी पण आहोत आणि प्रत्येकजण आपापल्या कामात अव्वल आहे. खरं तर माझ्या गुरु पंडिता आशा जोगळेकर आणि पंडिता अर्चना जोगळेकर यांच्यामुळे या दोघी मला भेटल्या. बरोबर, खरं सांगायचं तर. कारण मी जसं म्हणतो की जे काही आहे ते माझ्या गुरूंमुळे आहे, जे काही मी आज आहे ते माझ्या गुरूंमुळे आहे. त्यामुळे माझ्या वाटेवरती येणारी प्रत्येक गोष्ट ही माझ्या गुरूंमुळेच मला लाभलेली आहे. त्याच्या ह्या दोघी अतिशय जीवश्य कंठस्थ मैत्रिणी. आणि म्हणजे आमच्यात थोडेसे मतभेद पण होतात, कारण दीपालीचं म्हणणं आहे तू ना फुलवाशी जास्त कनेक्टेड आहे. याचं कारण असं की फुलवा आणि मी एकत्र शिकलो आहोत मावशींकडे आणि दीपाली आम्हाला सिनियर होती. त्याच्यामुळे जो बॉन्ड दीपालीशी माझा आहे तो वेगळा आहे, कारण सगळ्या सिनियर मुली जमायच्या, पण मावशींनी आणि अर्चना त्यांनी मला इतकं इन्व्हॉल्व केलेलं क्लासमध्ये. त्या सिनियर पण मला माझ्या बरोबरीच्या मैत्रिणी वाटायच्या. अक्षरशः मी त्यांना नावानेच हाक मारायचो, जरी माझं वय खूप कमी असलं. याचा अर्थ असा नाही की त्यांचं खूप वय आहे, पण माझं वय जरा कमी असल्यामुळे त्यांच्याशी मी नावानेच हाक मारायचो. तेवढा तो कम्फर्ट माझ्या त्या सिनियर्सनी मला दिला. त्यांच्या बॅचमध्ये अनेक जणी होत्या, त्याही माझ्या तेवढ्याच जवळ आणि तेवढ्याच काय म्हणतो प्रेम करणारे आहेत. पण दीपा ही मुळातच मस्तीखोर, जरा म्हणजे मावशी नेहमी म्हणायची, आम्ही दोघं आलो ना की एका कोपऱ्या कचकच 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 सुरू, आणि मग मावशी तिकडनं फक्त बघायच्या की आम्हाला कळायचं की तिकडे डिस्टर्ब होत आहे म्हणून. मग आम्ही गप्प बसायचो, पण ते फार काळ नाही, फार तर एक 10 ते 15 सेकंद आम्ही गप्प बसू, पण परत सुरू. अशी आमची मैत्री. आणि फुलवा इज माय डार्लिंग, कारण आम्ही दोघं खूप खूप वेगळ्या लेव्हलला मित्र आहोत.
कुठलंही प्रॉब्लेम्स असू दे किंवा कुठलंही चांगली बातमी असू दे, काही नवीन घडू देत, आम्ही एकमेकाला फोन करून सांगतो. त्यातही फुलवाचं असं म्हणणं आहे की मीच तुला सगळं सांगते, तू मला कमी सांगतो. मी फुलवाला म्हणतो कदाचित माझ्यापेक्षा तुझ्या आयुष्यात जास्त वेगवेगळ्या गोष्टी नवीन घडत असतात म्हणून तुम्हाला पहिल्यांदा सांगते. त्यामुळे ही आमची एक मैत्री आहे. म्हणजे अक्षरशः तिचा स्टुडिओ झाला तेव्हा ती तो घेणार आज पहिलं मला सांगितलं मी स्टुडिओ घेते. तो त्या विटा आणि सगळा तो कचरा त्याच्यात चढून आम्ही तो स्टुडिओ बघितला आणि आज तो इतका सुंदर स्टुडिओ निर्माण झालाय. तो स्टुडिओ सुद्धा मी हक्काने जाऊन नाचतो आणि ती मला हक्काने देते. तिथे कुठे कमर्शियल बाजू नाही आमच्या दोघांची, की हे प्रेम आहे. तिला जर कथ्थक नाचायचं असेल तर आता माझे गुरु राहिले नाहीत आणि अर्चनाताई तर अमेरिकेला आहे, परंतु एक गुरुबंधू म्हणून कथ्थक नाचायचं असेल तर ती माझ्याचकडे येऊन शिकते आणि माझ्याच बरोबर नाचते. हा बॉन्ड आहे आमचा. आणि मला असं वाटतं की फुलवाचा आणि माझा बॉन्ड एका वेगळ्या लेव्हलचा आहे आणि मी अतिशय प्रेम करतो तिच्यावर. आय जस्ट लव्ह हर. की कुठल्याही परिस्थितीत असेल तर मला माहिती फुलवा असेल, ती ही आमची मैत्री आहे. आत्ता ती रियालिटी शो करते त्याचं पहिलं हे मला फोटो बिटो पाठवून मी हे कपडे घालते, मी हे डिझाईन केले. ते इतकं प्रेम ह्या इंडस्ट्रीमध्ये खूप कमी असतं, पण आमचं खूप छान आहे इंडस्ट्रीमध्ये प्रेम. आमचं खूप छान आहे दोघांचं बॉन्डिंग. आणि फुलवा तशी खूप स्वीट आहेच. सो आय जस्ट लव्ह हर. तर आम्ही मगाचपासून बघतो की तुमचं गुरुप्रेम खूप दिसते. त्या गुरूंबद्दल काय सांगणार? आणि अजून एक आम्हाला एक असं कळालं की पंडित बिरजू महाराज म्हणजे एवढे प्रसिद्ध आणि त्यांच्या सोबत तुम्ही शिकले आहात किंवा त्यांच्या अंडर तुम्ही तयार झाले आहेत किंवा तुम्हाला शिकायला मिळाले, तर त्याबद्दल काय बोलाल? बापरे, खूपच मोठा विषय आहे, खूपच मोठा विषय आहे. मी खरंच गुरुप्रेमी आहे. माझ्या प्रत्येक वाक्यात तुम्हाला गुरु हा रिफ्लेक्ट होणारच. मला असं वाटतं ना, मी जे काही आज आहे ना ते माझ्या गुरूंमुळे आहे. कारण जर मला गुरु लाभले नसते तर माझ्या नावाच्या आधी कथक किंवा कोरिओग्राफर हे लागलं नसतं. आणि जर हे लागलं नसतं तर मी एक साधारण व्यक्ती असतो. पण माझ्या गुरूंमुळे जे काही मला थोडंफार वलय मिळालं आहे ते त्यांच्या कृपेने मिळालं आहे. मला सांगायला आवडेल की मला नृत्य शिकावं किंवा कुठलं शिकावं याचं मला काहीच नॉलेज नव्हतं. मला फक्त नाच आवडायचा. कुठली स्टाईल वगैरे त्याचा काही दूरपर्यंत काही संबंध नव्हता. परंतु माझ्या आयुष्यात जेव्हा माझ्या गुरु पंडिता आशा जोगळेकर आल्या, ज्यांना आम्ही मावशी म्हणून संबोधतो, तेव्हाच सगळं बदलून गेलं. कारण मला असं वाटतं जन्म देणारे आपले आई वडील असतात ते पण एक गुरु असतात. बरोबर. देवाला पाहू शकत नाही, मग देव वेगवेगळ्या रूपात आपल्याला भेटत असतो. तसे आई वडील माझे प्रथम आले आणि आई वडिलांनंतर माझे गुरु मला लाभले, मावशी लाभल्या आणि त्याचबरोबरीने अर्चनाताई, पंडिता गुरु अर्चना जोगळेकर, अर्चनाताई लाभली आणि माझं आयुष्यच बदललं. माझ्याकडे नृत्याकडे बघण्याचा माझा दृष्टिकोनच बदलला. माझी आवड निवड सगळंच बदललं. कारण मला वाटतं माझ्या गुरूंनी मला ती दृष्टी दिली बघण्याची. नृत्याकडे कसं बघावं, समाजाकडे कसं बघावं, कसं आपण स्वतःला तिकडे प्रेझेंट केलं पाहिजे, हे या दोघींचे माझ्यावर असलेले मोठे उपकार आहेत असं मी समजतो आणि जे मी कधीच फेडू शकत नाही, कुठल्याच माध्यमातून फेडू शकत नाही. त्यामुळे या दोघींनी माझ्या पाठीमागच्या अशा खंबीर उभ्या होत्या. त्याचबरोबर अर्चनाताईचं मी असं स्पेशल सांगेन की माझ्या आयुष्यात बरेच चढ उतार आले माझ्या पर्सनल लाईफमध्ये. त्याच्यात तिने मला एक गुरु म्हणून तर साथ दिलीच, परंतु एक बहीण म्हणून, एक मैत्रीण म्हणून प्रचंड सपोर्ट दिला. प्रचंड म्हणजे ज्या काळ मी डिस्टर्ब होतो त्या काळेस रोज फोन करून माझ्याशी बोलणं, मला त्याच्यानं बाहेर काढणं, हे उपकार आहेत तिचे. आणि जे काही मी आत्ता तयार झालो आहे ते तिच्यामुळे तयार झालो आहे आणि मावशींमुळे तयार झालो आहे. हे सगळं चालू असताना 96-97ची गोष्ट असेल. जसं मी तुला म्हणतो की मला फार काही वर्ष फार अशी काही आठवत नाही, तारखा बिरखा
बऱ्याच जणांना तारखा आणि ते जे काही आठवतं म्हणजे धन्य मी ह्या तारखेला ह्या साली हे झालं आणि मी विचारतो काल काय झालं. त्यामुळे आय एम व्हेरी मच बॅड इन दॅट. मला असं वाटतं मी जगतोय, फक्त मी आनंद घेतोय आयुष्याचा. परंतु 97 मध्ये महाराजजी वर्कशॉप घेण्यासाठी नेहरू सेंटरला येत होते. माझ्या गुरूंनी सांगितलं की हे वर्कशॉप आहे महाराजजींचं, तू जाऊन तिकडे शिकायचं. तेव्हा मी मावशीनं प्रश्न विचारला, मावशी तुमच्याकडे शिकतोय मग तिथे काय गरज आहे जायची. बरोबर, कारण माझ्यासाठी माझा गुरु महत्वाचा होता. पण किती मोठे विचार आहेत बघा या गुरूंचे. आत्ताचे पिढीमध्ये काही असेल की कशाला दुसरीकडे शिकायचं मी असताना. करेक्ट. परंतु आशा जोगळेकरांसारखी एक व्यक्तिमत्व असलेली एक मोठी म्हणतात ना नामवंत गुरु, आणि ते सांगते की एका नामवंत गुरूंकडे जाऊन शिकावं, हे त्यांचं मोठेपण आहे. आणि गुरूंची आज्ञा, म्हटलं ठीक आहे जाईन. आणि मी लहान होतो, म्हटलं जाईन मी, असं करून गेलो महाराजींच्या वर्कशॉपला. आणि मग अगेन म्हणजे परत एकदा एक कथकचं सुंदर रूप मला दिसलं. कथकचं एक संपूर्ण रूप म्हणू शकतो ते महाराजांच्या रूपात मला दिसलं. अतिशय साधे व्यक्तिमत्व, अतिशय प्रेमळ व्यक्तिमत्व. म्हणजे कलाकार कसा असावा, जो नावानी आणि कीर्तीने एवढा मोठा आहे परंतु माणूस म्हणून इतका साधा आहे, हे जेव्हा मी ऑब्झर्व केलं. हीच गोष्ट मी माझ्या गुरूंच्या बाबतीत ऑब्झर्व केली. इतकी मोठी व्यक्ती पण एकदम साधारण राहणं, सिम्प्लिसिटी, प्रेमळ, किती म्हणजे किती मी उपमा देऊ. त्याच्यामुळे ती गोष्ट माझ्यात येणं साहजिक आहे, कारण मी नेहमी गुरूंना ऑब्झर्व केलंय. आणि म्हणजे सॉरी असं होतं जेव्हा मी गुरूंबद्दल बोलतो. मला आता का जाणवतं माहितीये, कारण ते आज नाही आहेत आणि त्यामुळे ते समोर दिसतात माझ्या. महाराजांनी पण मला इतकं जवळ करून घेतलं ना त्यांच्या आयुष्यात की मी या तिघांना सोडूच शकलो नाही शेवटपर्यंत. पण दुर्भाग्य असं की ते सोडून गेले, परंतु त्यांच्या कन्हेने ते माझ्या हृदयातच आहेत. मी जे काही पाऊल उचलतो किंवा जे काही नृत्यातला माझा हात उचलत असेल, नजर उचलत असेल, ती फक्त त्यांच्यामुळे. आणि म्हणजे आज अर्चनाताई आजही माझ्याबरोबर तेवढीच सक्षम आणि घट्ट उभी आहे. त्यामुळे मी भाग्यवान समजतो मला. आणि महत्त्वाचं म्हणजे जे काही धडे माझ्या गुरूंनी दिले ते माझ्या नृत्यावर तर त्यांनी संस्कार केलेच, परंतु माझ्या आयुष्यातही त्यांनी संस्कार खूप सुंदर दिले त्यांनी. आणि हा जो काही बॉन्ड आमचा आहे तो आज बॉन्ड पूर्ण जगाला दिसतो आहे, माझ्या नृत्यातनं दिसतोय, ते संस्कार दिसत आहेत. आणि मी म्हटलं तसं की इतके 3 भक्कम गुरु मिळाल्यानंतर काय मजा, माझ्यात काही दुसरं वेगळं प्रोजेक्ट होईल. जे काही संस्कार आहेत तेच दिसणार आणि तेच प्रेम मी 100% माझ्या रंगमंचावर मांडतो. हे माझ्यासाठी मोठी भाग्याची गोष्ट आहे. आणि जसं मी तुला म्हटलं की मावशी आमच्या इतक्या ऑब्झर्वेशन त्यांचं असायचं माझ्याकडे. म्हणजे एक दिवशी असं झालं की असा क्लास पूर्ण भरलेला आणि माझे म्हणजे एक ज्युनियर्स असतील ते नाचत होते आणि आम्हाला सवय की नुसतं बसून राहायचं नाही, पटकन जॉईन व्हायचं आणि त्यांच्यावर नाचायचं. ते शेवटी मी नाचलो, तत् आ थे थे तत् आ थे, जे काही गत. आणि मावशी अचानक इकडनं बोलल्या, मयूर नको नाचूस. मी घाबरून गेलो, म्हटलं मावशी का असं बोलल्या मला, नको नाचूस, चुकलं की काय माझं. मग त्या हसत म्हणाल्या, नाचताना तुझ्याचकडे लक्ष जातं. सो माझ्यासाठी खूप स्पेशल गोष्ट असते ती. म्हटलं वाव. आणि प्रत्येक मुलाला हवं असते कॉम्प्लिमेंट, आणि तीही आपल्या गुरूंकडनं मिळणं हे त्यातूनही सोन्याहून पिवळं. बरोबर.
तसंच एकदा म्हणजे गुरूंविषयी खरंच त्यांचं किती प्रेम असतं, आपलं तर प्रेम असतंच गुरूंवर, पण गुरूंचं किती प्रेम असतं बघा. एकदा अर्चना ती अमेरिकेत एका क्लासला एक्झामिनर म्हणून गेलेली आणि तिथे एक मुलगी परण नाचली. आता एक्झॅक्टली मला ते परण आठवत नाही आहे. मला वाटतं घेंद्रकिड तक धा कथक गिदे नगधे ताकदंतरान दा दिक तिटीत घेंद्रकिड धा ते धा असं काहीतरी होतं. ती मुलगी नाचली आणि ताईने तिला थांबवलं. हे तुला कसं आहे ते परण? तर ती म्हणाली माझ्या गुरूंनी मला शिकवलं. तर गुरुला बोलवलं हे तुला कोणी शिकवलं? त्याने एक हे आहे व्यक्ती, आता मी नाव नाही घेऊ शकत, तिच्याकडनं मी ती शिकली. तर ती म्हणाली तुम्हाला माहिती आहे का हे कोणाची कोरिओग्राफी आहे? ही मयूरची, माझ्या विद्यार्थ्याची कोरिओग्राफी आहे, जो मुंबईत शिकवतोय. म्हणजे हे चोरून तुला मिळालेले आहे, हे तुझ्याकडनं सहज आलेलं नाहीये. जर आलं असेल तर ते कोणी शिकलं हे तुला कळलं पाहिजे. आणि हे जेव्हा तिने मला सांगितलं आय वॉज शॉक्ड. खरं तर काय गरजच नव्हती एवढं हे करायची, पण प्रेम हे माझ्या विद्यार्थ्यांनी केलेलं आहे आणि हे तुझ्याकडे का? हा जो पॉझिटिव्हनेस आहे तो प्रेमाशिवाय नाही येऊ शकत. प्रेम आलं की पॉझिटिव्हनेस येतो. आणि हे माझ्या विद्यार्थ्याचं तुझ्याकडे का हा प्रश्नचिन्ह तिला जेव्हा निर्माण झालं त्यावेळेस मला असं वाटतं तो विषय सगळा राहू दे, पण माझं गुरूंचं प्रेम म्हणजे किती आहे. सेम विथ महाराजजी. आम्ही जवळजवळ 50 मुलं उभी होतो. त्याच्यातली सगळी कमी केली आणि 20 मुलं स्टेजवर ठेवली. त्याच्यानं आम्ही 5-6 मुलं होतो बॉईज आणि बाकीच्या मुली होत्या. आणि शाश्वती दिदी त्यांची पटशिष्या अतिशय सुंदर नाचतात त्या आणि अतिशय म्हणतात ना महाराजींची छबी 50 वर्ष ज्यांच्या सहवासात शिकलेल्या आहेत म्हणजे त्या केवढ्या लकी असतील. तर ते एक बॉन्ड त्यांचा पण बघायला मिळतो गुरु शिष्याचा, म्हणून मला जास्त आनंद होतो. कारण गुरु शिष्य परंपराच मला मुळात खूप आवडते. तर त्यांच्या बरोबरीने त्यांच्याकडे इतकी वर्ष शिकलेल्या त्यांनी सांगितलं की आज ठुमरी शिकायचे आणि महाराजींकडनं ठुमरी म्हणजे सोहळाच शिकण्याचा. आणि सगळे उभे राहिलो आम्ही आणि सुरू केलं भाव करायला. तितक्यात रुक जाव असं म्हणून दिदी ओरडले एकदम. त्या म्हटलं तर काय झालं, कोण काय गडबड केली आहे? कारण त्यांना नाही उडीशी पण मागची मुलगी सुद्धा कळते की 10 लाईनच्या मागे एक मुलगी एक हस्त चुकली हे त्यांना कळतं. आणि आम्ही सगळे आम्ही त्यांना खूप घाबरतो रिस्पेक्टफुली. आणि एकदम सगळ्या मुलांकडे बघितलं त्यांनी, सब छोकरे हट जाओ यहाँ से, सब गंदे दिखते हो नाचते समय. त्यांचं सांगण्याचा उद्देश वेगळा होता. त्यांचं म्हणणं असं होतं की भाव हे मी जसं म्हटलं की तुमच्यातनं सहज आले पाहिजेत. त्याचा विचार अर्थातच अभ्यास आहे, तो विषयच वेगळा आहे, खूप तो वाढेल. पण सांगण्याचं तात्पर्य असं आहे की हट जाव. आणि आम्ही सगळे खाली असे स्टेजवरनं खाली उतरते माझा मूड ऑफ, कारण मला शिकायचं आणि ठुमरी मला प्रकार खूप आवडतो. आणि मग त्या म्हणाल्या सिर्फ मयूर रुकेगा क्योंकि मयूर पर भाव अच्छे दिखते. अगेन गुरुकृपा. त्यांना आवडणं आपली गोष्ट, किती मोठी गोष्ट आहे. आणि ती जबाबदारी निर्माण होते की नाही आपल्याला तर छान नाचायचं आहे. ह्या जबाबदाऱ्या घेऊनच कदाचित माझा नाच सुधारला असेल असं मला वाटतं. सुंदर देवाच ठाऊक. आणि परत दुसऱ्या दिवशी ती करायची असते ठुमरी. आम्ही करत होतो. त्याच्यात असं होतं की कृष्ण छेडतोय राधेला सतत आणि ती आता कृष्ण समोर आला आणि लोक सगळे बघतात आणि ती कॉन्शियस होते. ती घुंगट घेते आणि कृष्णाला म्हणते की जवळ येऊ नको कारण सगळे लोक मला बघतायत अशी लाजून सांगते. आणि महाराजजी खाली म्हणजे स्टेजवर आम्ही नाचायचो, ते खाली उभे राहायचे आणि ते असे थांबलेच गायचे. दीदी पण आमच्या करत होते. दीदी म्हणाले महाराजजी गाइए ना आगे, आप रुक क्यों गए. म्हणजे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. ते म्हणाले मयूर इतने सुंदर भाव कर है कि उससे नजर नहीं हट रही है मेरी. यहाँ इतनी लड़कियां सिर्फ इसके भाव जो मुझे चाहिए वो आ रहे. आणि असं मी
जवळजवळ असं स्वर्गातनं फिरून आल्यासारखं मला ते फील झालं की मी कुठल्या ते 7व्या आसमानवर वगैरे म्हणतात ना तसं. इतकं मला भरून आलं, इतका आनंद. जे अभिनयातले म्हणजे जिथून कथ्थक सुरू होतं बरोबर, ती व्यक्ती आपल्याला कॉम्प्लिमेंट करते. आणि एकदा स्टुडिओत आल्यावर पण म्हणालेली की मेरी छबी तुम्ही दिखती आहे. मी म्हटले केवढी मोठी जबाबदारी घेऊन पुढे जायचं आपल्याला, केवढा म्हणजे मी म्हणतो ना स्वतःहून डोक्यावर घेतलेलं ते वजन आहे ते मला घेऊन पुढे सरकवायचंय आणि तेच माझ्या विद्यार्थ्यांना पास करायचं. ही मोठी जबाबदारी आहे. कदाचित म्हणून आज मी माझी अकॅडमी 25 वर्ष इतक्या सुंदर पद्धतीने चालवू शकतोय, ती फक्त जबाबदारीने. आणि म्हणूनच मी तुला म्हणतो राहुल की गुरुप्रेम असल्याशिवाय कुठलीच गोष्ट साध्य होत नाही. साधना ही फक्त करून होत नाही, साधना ही करून घेतली जाते. कोणाकडनं? तो गुरुकडनं. गुरु समोरच असा बसला असतो की ती साधना निर्माण होतेच. साधना करण्याची बुद्धी निर्माण होते. मी ठरवलं की आज मी 4 तास रियाज करणार, नाही होणार. पण माझे जेव्हा गुरु माझ्या समोर बसला असेल तर ती साधना काय, मी इतकी इन्व्हॉल्वमेंट माझी निर्माण होणार की माझं नृत्य आपोआपच सुंदर होणार. मला असं वाटतं की त्यांची नजर जेव्हा प्रेमाने पडते आपल्यावरती तेव्हा आपण सगळे म्हणतात ना तीर्थक्षेत्र पार केलेली असतात. आणि तसे माझे हे तिन्ही गुरु, भक्कम गुरु मला लाभले, याचा मला अतिशय 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 आनंद होतोय. तर मगासपासून आम्ही बऱ्याच गप्पा तप्पा केल्या आहेत, बऱ्याचशा गोष्टी ऐकल्यात, पण एक कुठेतरी राहून गेले ते म्हणजे तुमचे वडील. म्हणजे आम्हाला असं कळालं की तुमचे वडील तुमच्या नृत्याच्या अगेन्स्ट होते. सो त्याबद्दल म्हणजे काय बोलाल तुम्ही? जग जाहीर झाले ते आता सगळं. पण हो राहुल, कसं आहे ना, आपल्या समोरनं एक बिल्डिंग आहे आणि त्याला अनेक खिडक्या आहेत, खूप खिडक्या आहेत. त्या एका खिडकीतली ही गोष्ट आहे मला असं वाटतं, कारण प्रत्येक खिडकीत वेगवेगळ्या कथा लपलेल्या आहेत. त्या एका खिडकीतली माझी कथा लपलेली आहे. तू म्हणालास ते बरोबर आहे, कारण आमच्याकडे सगळे गोल्डस्मिथ होते, ज्वेलर्स, त्याच्यामुळे बिझनेसमॅन सगळे. त्यातना माझा जन्म झाला आणि मला क्लासिकल डान्स आवडावा. खरं तर याची अगेन स्टोरी जी सुरू होते ना ती आधी अजून सुरू होते. माझी आई चांगली भरतनाट्यम डान्सर होती आणि त्यावेळेस ती माटुंग्याला शिकायला जायची, परंतु स्त्रियांनी शिकू नये म्हणून तिचं नृत्य बंद पडलं आणि मग ते राहिलंच. म्हणतात ना की ते रक्तातनं येतं, तसं आईच्या रक्तातनं माझ्यात आलं आणि मला नृत्याची आवड झाली आणि ती पूर्ण करावी अशी माझ्या आईची इच्छा होती. म्हणूनच मी नृत्याकडे वळलो. पण जेव्हा माझ्या पप्पांना कळलं की हे घुंगरू घालून नाचतोय हा, तेव्हा तर प्रचंड विरोध झाला आणि त्याचं सगळं श्रेय जे आहे चांगलं होण्याचं ते म्हणजे आईला देतो. कारण मला आठवते लहानपणी असंच नाचायचं काही पिक्चरच्या गाण्यांवर वगैरे, तर तेव्हा असं गेट टुगेदर वगैरे असेल फॅमिलीचं तर मी नाचायला लागलो की पप्पा बाहेर जायचे. अतिशय वाईट वाटायचं, पण मी ना कुठली ती गोष्ट मनावर नाही घेतली. बेसिकली ना मी दुःख नाही करून घेत फार आधी झालेल्या गोष्टींचं, कारण मला असं वाटतं की ते दळत किती वेळ बसायचं, पुढे सरका, कारण ते झालंय. नव्याने वागा, नवीन लोक येतात, नव्याने विचार करा. त्यामुळे जे आत्ता मला त्या गोष्टीचं दुःख होत नाही, कारण वडिलांना आवडत नव्हतं हे फॅक्ट होतं, पण त्यांची काहीतरी मनस्थिती परिस्थिती असेल, काय त्यांच्या डोक्यात चालू आहे आय डोंट नो. पण ते जेव्हा गेट टुगेदरमध्ये बाहेर जायचे तेव्हा मला वाईट वाटायचं. मग आईने ठरवलं की नाही ह्याला मी शिकवणार. आणि मी जसं म्हटलं की आम्ही दोघं आहेत ना, बालमोन शाळा माहिती आहे ना, शिवाजी पार्कला, तिथे बाहेर माहिती आहे 2 फ्रँकीचे स्टॉल्स आहेत. हो हो ना, एक जॉईन्स आहे, एक मूव अँड पिक आहे आणि एक टिप्स आहे. तर तिथे आम्ही फ्रँकी घेतली आणि जसं म्हणतो आम्ही दोघेही फूडी. आईला पण भयंकर, माझ्या आईला ना असं नॉर्मल जेवणापेक्षा पास्ता, पिझ्झा, त्याच्यातनं पण तिला रेड पास्ता आवडतो, पिझ्झा,
फ्रँकी, चाट्स हे आयटम खायला आवडतात. त्याच्यामुळे ते माझ्यात पण आलेलं आहे. कारण मी ममाच बॉय आहे. मला आईवरती प्रचंड प्रेम आहे आणि आई आणि माझं एक वेगळं नातं आहे. आम्ही मित्रमैत्रिणी आहोत असं समजा. इतकं छान बॉन्ड आहे. त्यामुळे ते साहजिकच तोही फ्लो येणं नृत्याबरोबर साहजिक आहे. आणि मग घुंगरांचा आवाज यायला लागला. त्या घुंगरांच्या आवाजाला आम्ही फॉलो केलं आणि आम्ही त्या बालमोहन शाळेत शिरलो. त्या एका वर्गात पांढऱ्या शुभ्र साडीवर मध्ये सरस्वती समान एक स्त्री बसलेली आणि त्या माझ्या गुरु होत्या, गुरु आशा जोगळेकर. आणि तेव्हा तर माहितीच नव्हतं आपल्याला काय शिकायचं आहे, पण ह्यांच्याकडे शिकायचं आहे. त्यामुळे ॲडमिशन घेतलं आणि त्या म्हणाल्या वर्षभराने तुम्हाला ॲडमिशन मिळेल. त्यावेळेस त्यांच्याकडे एवढी वेटिंग लिस्ट असायची. बरेच सेलिब्रिटींची मुलं जायची त्यांच्याकडे शिकायला किंवा ॲडमिशन घ्यायला. त्यांनाही तोच रूल, वर्षभरानंतर ॲडमिशन आणि त्या जानेवारीत ओपन करायच्या. झालं, आम्ही आलो, नाही ॲडमिशन मिळालं, नाव नोंदवून आलेलो. आणि अचानक मला डिसेंबरमध्ये लेटर आलं. आणि पूर्वी ते पत्र व्यवहार असायचा, त्या पत्राद्वारे पोस्टकार्डवरती त्याच्या लिहायचं. माझ्याकडे ते नाही आहे आणि ते कुठे ठेवलं मला माहीत नाही. मला ते शोधायचं आहे, ते पत्र कुठे मिळेल. मला आता मावशींनीच ते मला कुठून तरी मिळवून द्यावं. मला आज त्याची किंमत वाटते आहे. त्यावेळेस आईने ते कुठेतरी ठेवलं असेल. तर त्या पत्रावर लिहिलेलं की तुम्हाला ॲडमिशन मिळालं आहे. हार्डली महिन्याभरात, वर्षभराने मिळणार होतं. मला वाटतं ती माझी डेस्टिनी होती, माझी सुरुवात होती. आणि कदाचित मला आत्ता असं वाटतं, मी आधीच्या इंटरव्ह्यूमध्ये कोणाच्या तरी सांगितलेलं की एक मुलगा शिकायला येतोय, त्याचं पॅशन आहे, त्याच्या घरच्यांचं पॅशन आहे, हे त्यांना कळलं असेल म्हणून त्यांनी मला ॲडमिशन दिली असेल का, असा एक मला आत्ता प्रश्न निर्माण होतोय. आय डोंट नो हे खरं आहे की खोटं. अर्चनाताई कदाचित जास्त सांगू शकेल, कदाचित मावशीनी तिच्याशी जर डिस्कस केलं असेल तर. आणि ॲडमिशन मिळाली. 6 महिने राहुल मी अजिबात माझ्या घरी सांगितलं नव्हतं, नाही माझ्या आईने. पप्पांची येण्याची वेळ एक माहिती होती. त्याच्यात शाळेतनं आलं, घुंगरू घातले, रियाज केला, ते येण्याच्यात घुंगरू काढले आणि ठेवले. असं माझं 6 महिने चालू होतं. आणि मग एक दिवशी त्यांची पण वेळ चुकली आणि माझी पण वेळ चुकली. दरवाजाची बेल वाजली आणि माझ्या पायात घुंगरू आणि दरवाजा उघडला. पप्पा. संपलं त्या दिवशी. फटाफट घुंगरू सोडले, बाजूला ठेवले. जाम ओरडा पडला आणि ते घुंगरू सुद्धा घेतले आणि माझ्या घराच्या बाहेर टाकले. असंच एकदा प्रोग्रामवर आलं, माझ्या ट्रॉफीज बाहेर टाकल्या. आम्ही दोघं घराच्या बाहेर होतो, आई आणि मी. नाही हे चालणार, नाही चालणार, इतकं अपोज की अक्षरशः आमच्याकडे म्हणजे मातम असायचं घरी. पण माझी आई हरली नाही. मयूर तुला हेच करायचं आहे, तू करायचं म्हणजे करायचं, तुझ्या बरोबर मी उभी आहे आणि तुला हे आलंच पाहिजे. आणि गुरूंचे आशीर्वाद होतेच, गुरु तर होत्याच. मयूर तुला शिकायचं. पण त्यांनी मला इतक्या वेगळ्या पद्धतीने मोल्ड केलं माझ्या गुरूंनी. आणि त्याचा जो इम्पॅक्ट आहे तो हळूहळू दिसत होता सर्वांना. आणि एक दिवशी अगेन माझी गुरु अर्चना जोगळेकर म्हणाली पप्पांना आण क्लासवरती, मी त्यांच्याशी बोलते. आणि काय चमत्कार झाला, तिने एवढं ब्रेन वॉश केलं त्यांचं. आणि पप्पाचा एक म्हणतो ना, एक हे हळूहळू बदलायला लागले विचार. मग नवीन नवीन ट्रॉफीज लोकांचे काय म्हणतात, जेव्हा रिव्ह्यू चांगले यायला लागले, लोक म्हणायला लागले की तुमचा मुलगा छान नसेल, तर त्यांचं माझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन, माझ्या कलेकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला होता. आज ज्या घुंगरांवरती त्यांना तिरस्कार होता, तसे नवीन घुंगरू मला ते आज आणून देत होते हातात. मला असं वाटतं अगेन गुरुकृपा आणि नृत्याची कृपा हे दोन्ही मला इतकं छान मिळालं की त्यांचा एक माझ्यावरचा विश्वास वाढला. आणि त्यांनी जेवढं माझ्यासाठी केलं ना, नंतर प्रोग्रामला येणं, माझ्यासाठी कॉस्ट्युमसाठी कुठे गेल्याचं, पप्पा कॉस्ट्युम आणायचं तिथून घेऊन आले, पप्पा हे राहिलं घेऊन या, आणलं. म्हणजे त्यांनी वेड्यासारखी नंतर माझ्यासाठी मदत केली, खूप केली. अक्षरशः मला आठवते माझी चप्पल तुटलेली, ते पण ते घेऊन यायचे, माझी चप्पल, माझी तुटलेली चप्पल घेऊन जायचे. इतकं, पण तुला त्रास होता कामा नये. त्यामुळे मला माझ्या देवाने आणि माझ्या गुरूंनी इतकं प्रेम केलं की मला ह्या कलेत फुलासारखं जपलं. नाही मला कुठे जावं लागलं नाही कार्यक्रम मागण्यासाठी, सगळं समोरून आलं आणि मी ते आनंदाने करत गेलो.
तर ह्याच्यापेक्षा सुंदर गोष्ट का अजून असू शकते. तर आता आपण बघत आहोत मयूर सरांची आई आता आपल्यासोबत आहेत. सो त्यांच्याकडूनच जाणून घेऊया की त्यांचं काय म्हणणं आहे मयूर सरांबद्दल. त्याच्या आधी मी एक सांगू, मी नेहमी सांगतो इंटरव्ह्यू सुरू होण्याच्या आधी, आई चांगलं सांग. आणि चांगलाच आहे तो, प्रश्नच येत नाही. आणि तो जे हे काय करतोय ना, खरं त्याच्यात मला आनंद आहे. कारण मलाच आवड आहे मुळात ही सगळी, त्याच्यामुळे त्याला मी प्रोत्साहन देतेच. आणि काय आता तर काय इतका तर उंचीवर गेलं आहे की आता ऑफकोर्स आईला आनंद होणारच. आणि आम्हाला मगाशी जसं मयूर सरांनी म्हटलं की तुम्हालाही भरतनाट्यमची आवड होती आणि त्यांनी ती कला म्हणजे कथ्थक रूपी असू दे बट त्यांनी ती पुढे नेली. सो त्याबद्दल काय बोलाल. मग ती माझी जी हौस आहे म्हणजे होती ती त्याने पूर्ण केली. आणि आता एवढे शोज करतायत, इव्हेंट करतायत, कारण आम्हाला नुकताच कळलं आहे की त्या म्हणजे मयूर सर आपलं 100वे जे नाट्य संमेलन आहे त्यामध्ये ते परफॉर्मन्स करणार आहेत. सो तुम्हाला कसं वाटते, म्हणजे तुमचं मनोगत काय की एवढे इव्हेंट्स शोज तुम्ही प्रत्यक्ष बघितलेत, सो त्याबद्दल तुम्ही काय बोलाल. म्हणजे तुमच्या आठवणीतली एक मेमरी असेल किंवा काही असं लक्षात असलेलं. लक्षात आता काय राहत नाही बाबा. पण जेव्हा त्याने मला सांगितलं आहे सेम येणार आहे आणि माझं एक परफॉर्मन्स त्यांच्यासमोर आहे, तेव्हा मला बरं वाटलं. कारण का सेमच्या समोर हा एक नृत्य सादर करणार आहे, ह्याची दुसरी मोठी गोष्ट कुठची. बरोबर. नेहमी तो सगळ्यांच्या समोर करतो, सगळे सिनियर स्टार झाले, ऑडियन्स झाले, सगळे सगळे ए टू झेड, पण सेमच्या समोर करणं हे मोठी चांगली गोष्ट, भाग्यवान. आणि ते जज म्हणूनही असतात. हो ते तर आहेच. मला मी 100वे नाट्यसंमेलनाच्या निमित्ताने सांगेन की गेली कित्येक वर्ष मी नाट्यसंमेलनाचं ओपनिंग करायचो, तेव्हा सगळे मिनिस्टर्स असायचे. त्यावेळेस सुद्धा मला ते भाग्य लाभलं आणि ते लाभलं मोहन जोशी सरांमुळे आणि सविता मालपेकर, जिला मी सविता मावशी म्हणतो, या दोघांमुळे ते भाग्य लाभलं मला की प्रत्येक ठिकाणी नाट्यसंमेलन मयूरच्याच नृत्याने होणार. आणि हे समीकरणच झालेलं कित्येक वर्ष. लॉकडाऊन नंतर जरा गडबड झाली आणि कार्यक्रमात सुद्धा व्यत्यय आला, परंतु हे जेव्हा मला कळलं की 100वे नाट्यसंमेलन होते आणि ते पण कुठे होणार आहे तर महाबळेश्वरला, आणि मला तर अतिशय आनंद झाला. कारण महाबळेश्वर हे माझं अत्यंत आवडीचं ठिकाण आहे वॅकेशनसाठी. आणि आईला म्हटलं यावेळेस सुद्धा तू यायचं आहेस माझ्याबरोबर. मधुरा तर येणारच होती, परफॉर्म करणार होती. म्हटलं आई तू पण यायचं आहेस. तर ती तयार झालेली आहे. आता तिचा तर सध्या कुरकुरच आहे, आता कुठे जायचं यायचं, पण माझ्या परफॉर्मन्सला आई हवीच. ती म्हणजे सपोर्ट आहे माझा, त्याच्यामुळे तिला म्हटलंय मी आपण जाऊया. आणि ते पण आत्ता मला कळलंय की पहिली बातमी मी तिलाच दिली, तिनेच तुम्हाला दिली आता एकदम, की मी CM समोर परफॉर्म करणार आहे. तर खरंच माझ्यासाठी खूप महत्त्वाची आणि भाग्याची गोष्ट आहे की सविता मावशींनी फोन केला की CM समोर तुला परफॉर्म करायचं आहे. इवन महाबळेश्वरमधनं सुद्धा मला लोटके सरांचा फोन आला की ते अध्यक्ष आहेत की तुला परफॉर्म करायचं आहे, तुम्ही परफॉर्म करा त्यांच्यासमोर. आनंद आहे की माझ्या ट्रूप बरोबर, मयूर वैद्य आर्ट टेम्पलच्या ग्रुप बरोबर मी तो परफॉर्मन्स करणार आणि ते होणार आहे नांदी. त्याचीच तुम्हाला रिहर्सल आज बघायला मिळणार आहे तिकडे. तर ही माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. आणि आई येते ते अजून भाग्याची गोष्ट आहे की आई माझ्याबरोबर येणार आहे. तरीसुद्धा एक छोटी तरी मेमरी किंवा एक अशी अविस्मरणीय मेमरी काहीतरी असेल की अजूनही लक्षात येते. मी खरं सांगू राहुल, ह्याच्यात आईला ना अशा स्पेशल मेमरीज नसाव्यात. का सांगतो, कुठेही परफॉर्मन्स करून मी आलो ना की पहिला आईला मी प्रश्न विचारायचो घरी येऊन, कसं वाटलं काही, कसं झालं. आईचं एकच टोन, ठीक झालं पण जरा हे कॉस्ट्यूम बदलले मुलींचे आणि तुझा पण हा जर वेगळा केलास तर छान वाटेल. आणि जरा एनर्जी मला कमी, म्हणजे प्रत्येक वेळेला काय नाही काहीतरी. त्यामुळे तिला विचारायचं की मला असं धडधड व्हायची की आता काय उत्तर देणार. पण मला वाटतं हेच प्रोत्साहन आहे. मला वाटतं पुढे जाण्यासाठी या गोष्टी मला खूप महत्त्वाच्या ठरल्या. परंतु गाण्याच्या बाबतीत सांगित तिला आहे ना, मी चित्रपटातली गाणी नाचलो ना की जास्त आनंद होतो. तर त्याची एखादी मेमरी हिच्याकडे नक्की असेल. हा आई. हो, कारण एक कार्यक्रम होता, तुम्ही असंच म्हटलं अरे हे एक गाणं घे. आई आता एक तर सिक्वेन्स बसलाय आणि आता कसं जमणार काय. म्हटलं ठीक आहे. मग मी म्हटलं आता जास्त फोर्स करायचं नाही आणि आम्ही बसलो.
पहिल्याच लाईनीत नेहमीसारखी. आणि एकदम काळोख झाला वगैरे आणि माझ्या आवडीचं गाणं ह्याचं रात्र काळी गागर काळी. मला एवढा आनंद झाला की मला इतकं ते गाणं आवडते आणि त्याच्यावर त्याने परफॉर्म केला तर मला खूप म्हणजे मला अश्रू अनावर झाले त्यावेळेस. माझ्या ॲन्युअलमध्ये आज इतकी वर्ष आजही मी सगळ्यात शेवटी कार्यक्रमाच्या आईला आवडणारं गाणं नाचतो. तिला एखादं गाणं आवडत असेल ते मी डोक्यात ठेवतो, माझ्या लायब्ररीमध्ये ठेवतो आणि ते गाणं परफॉर्म करायचं हे माझ्यात असतं. आणि मी तिच्यासाठी आजही वेगळं गाणं परफॉर्म करतो, जरी ते माझ्या लिस्टमध्ये माझ्या त्या फ्लोमध्ये नसेल तरीसुद्धा. मला असं वाटतं की आई खुश तर आपण सगळे खुश. बरोबर. तर आता आपण भेटणार आहोत मयूर सरांची वाईफ म्हणजेच मधुरा वैद्य, ज्या स्वतः संगीत विशारद आहेत. त्यांनी MA केलं आहे आणि शिवाय त्या मयूर सरांच्या शिष्यसुद्धा आहेत. सो त्यांच्याकडूनच जाणून घेऊया की त्यांची गुरु शिष्याची जोडी कशी आहे किंवा घरी ते कसे असतात. नमस्कार. गुरु शिष्य फारच सुंदर नातं आहे हे असं मला वाटतं. जसं त्यांनी पण सांगितलं की आई वडिलांनंतर जर कुठली आपल्या आयुष्यात महत्त्वाची व्यक्ती असेल तर ती म्हणजे आपला गुरु असतो. मग आधी शाळेमध्ये टीचर्स असतात, आपल्याला ते असतात. माझ्या आयुष्यात खूप सुंदर गोष्ट अशी आहे की माझ्या वडिलांकडून मला गाणं लाभलं आणि मुळात आवड परंतु मी सांगू शकते की प्रचंड आवड जी मला लहानपणापासून होती ती नृत्याची होती. काही कारणाने मी आधी शिकू नाही शकले नृत्य, कारण गाणं परस्यू करत होते मी प्रॉबब्ली, त्यामुळे असेल, वेळ नाही मिळाला मला. सो त्यानंतर जेव्हा नृत्य हा विषय आला तेव्हा मी आधी एक आहेत गुरु, त्यांच्याकडे 6 वर्ष शिकले. कथ्थकचं बेसिक मी त्यांच्याकडे केलं आणि नंतर 2014 माझी भेट माझे गुरु मयूर वैद्य यांच्याशी झाली. आधी आमची भेट झाली ॲक्च्युली महाराजजींच्या वर्कशॉपलाच आणि तिथे पहिल्याच दिवशी आम्ही इतके छान मित्र बनलो. आम्ही एकमेकांशी दिवसभर गप्पा मारत होतो, एकमेकांशी इतक्या छान गप्पा झाल्या आमच्या, जसं काही आम्ही खूप आधीपासूनचे मित्रमैत्रिणी आहोत आणि आज खूप वर्षांनी भेटलो आहे आणि असे आम्ही गप्पा मारत होतो. आणि त्यानंतर असं झालं होतं की बॅक टू माय स्टोरी की 6 वर्ष मी शिकत होते पण 1 वर्ष माझं कथ्थक पूर्ण थांबलं होतं. म्हणजे मी आधी METमध्ये ॲज अ म्युझिक टीचर जॉब करत होते. तो जॉब मी सोडला होता की नाही मला कथ्थकमध्ये काहीतरी करायचं आहे ह्यासाठी. आणि अचानक ती एक फेज आली माझ्या आयुष्यात की माझं 1 वर्ष कथ्थक थांबलं होतं. माझे गुरुजी फार बिझी झाले होते, काही त्यांचे रियालिटी शोज होते, असं तसं सगळं, त्यामुळे काही त्यांच्या पर्सनल गोष्टींमुळे. आणि आमचे एक काका आहेत, म्हणजे आता ते आपल्यात नाही आहेत, साठे काका. त्यांनी मला ह्या काळात ते भेटले होते आणि मी त्यांना म्हटलं की काका मला कथ्थक सुरू करायचं आहे आणि मला चांगला गुरु हवा आहे, मी काय करू, मला तुम्ही काहीतरी सांगा. मी थोडी स्पिरिच्युअल पण आहे. सो त्यांनी मला काही गोष्टी करायला सांगितल्या, मी काही देवळांना भेटी दिल्या, भेटी म्हणण्यापेक्षा दर्शनासाठी गेले होते. आणि तिथे उडुपी मंदिर, मला ही गोष्ट सांगायला फार आवडेल. उडुपी मंदिरात कृष्ण मंदिर आहे, तिथे मी गेले आणि तिथे एक अशी खिडकी आहे नवग्रहाची आणि त्याच्यातून तुम्हाला दर्शन, आणि 2 सेकंद दर्शन होतं कारण अत्यंत प्रचंड लाईन असते. तर ते दर्शन झालं, मला तो कृष्ण दिसला त्या मोठ्या समया, बाकी पूर्ण अंधार, आणि माझ्या डोळ्यातून घळाघळा पाणी व्हायला लागलं. आणि ह्या सगळ्या जर्नीमध्ये, ह्या सगळ्या देवळांमध्ये जाताना मला एकच होतं की मला कथ्थक परत सुरू करायचं आहे आणि मला चांगला गुरु भेटू दे. आणि मी मेडिटेशनला बसले. मेडिटेशनमध्ये मला असं दिसलं की एक अत्यंत देखणा पुरुष, म्हणजे तो कृष्णच असणार आय एम शुअर, माझ्यासमोर आला आणि त्याने मला ब्लेस केलं.
आणि माझं डोळ्यातलं पाणीच थांबेना. कट टू मी त्याच सगळ्या देवळांच्या जर्नीवरून आले आणि महाराजजींच्या वर्कशॉपला, आणि मला माझे गुरु भेटले. सो इतकी सुंदर आणि रोमांचक कथा आहे ही, म्हणजे फिल्मी वाटावी अशी आहे, पण ही खरी घडलेली आहे. सो मी नेहमी त्याच्याबद्दल सांगताना असं म्हणते की ही इज गॉड सेंट एंजल फॉर मी. असं आहे. आणि घरी कसे असतात मग? सो घरात मयूर कसा असतो तो एक मला सांगायला खूप आवडेल की जसं गुरु, मयूर वैद्य आणि कथक हे समीकरण आहे, तसं मयूर आणि प्रेम हे सुद्धा खूप गोड समीकरण आहे. म्हणजे त्याचं प्रत्येकाशी जे नातं आहे ना ते इतकं सुंदर आहे. म्हणजे त्याचं आईचं नातं, त्याने आत्ताच सांगितलं जसं की मित्रमैत्रिणीच आहेत. म्हणजे ते दोघं बोलत असताना मी फक्त इकडे बसून नुसती खो खो हसत असते. इतकं त्यांचं एकमेकांशी बोलणं आणि मस्करी आणि हसणं इतकं छान असतं. तेच माझ्याशी त्याचं जे एक मैत्रीण म्हणून नातं असं म्हणावं की, किंवा एक बायको म्हणून, किंवा एक शिष्या म्हणून, ह्या तिन्हीही याच्यामध्ये तो खूप वेगळा असतो. एक मित्र म्हणून असेल तर तो नेहमी माझी गोष्ट ऐकून घेऊन, ही इज अ व्हेरी गुड लिसनर बाय द वे, आणि तो योग्य ठिकाणी तुम्हाला योग्यच सल्ला देणार. तो कधीही तुम्हाला असं नाही सांगणार की नाही मधुरा तू ना हे असं कर, हे नाही सांगणार. तो आधी तुमचं ऐकून घेणार. मग तो सांगेल की हे असं करून बघ, तुला हे योग्य वाटतंय का, तुझ्या ह्याच्यात बसतंय का, मला वाटतंय तू हे करावंस पण हे तुझ्या ह्याच्यात बसतंय का, तर तू ही गोष्ट कर. नवरा म्हणून तो मला हक्काने काही गोष्टी सांगतो, अत्यंत सपोर्टिव्ह आहे. आज त्याच्या बरोबरीने म्हटलं तरी चालेल की प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक इव्हेंटला मी असते. तो जिकडे जिकडे म्हणजे ऑलमोस्ट सगळ्याच ठिकाणी एक एक्सपोजर मला देतो. म्हणजे बायको म्हणून नाही, एक शिष्या म्हणून सुद्धा. कारण आमच्या अकॅडमीमध्ये अशा अनेक मुली आहेत ज्या आपण आता संध्याकाळी भेटू त्यांना, त्याही तुम्हाला सांगतील की गुरु म्हणून तो किती छान आहे, किती एक हंबल व्यक्तिमत्व आहे, आणि गुरु म्हणून तो भरभरून देतो. म्हणजे नुसतं क्लासला जाऊन 6 ते 9 शिकवणं एवढाच भाग नाही आहे त्याच्याकडे, की प्रत्येक मुलीला त्याचं आणि माझे पूर्वीपासून असं असायचं की तो फोन करायचा, मधुरा ही मुलगी आहे ना ही खूप छान नाचते, पुढच्या प्रोग्राममधले हिचं नाव लक्षात ठेवा, हिला आपण म्हणजे ट्रूपमध्ये घेऊया. सो छोट्या छोट्या बारीक बारीक गोष्टी त्याच्या लक्षात राहतात. आमच्याकडे ना 3 छोट्या मुली आहेत, त्यांची वय साधारण 6-7 वर्षाची असतील. अनन्या, आदिती आणि स्वरा. त्यांच्या वयाच्या मानाने अत्यंत समज त्यांना जी कथ्थकची आहे ती अप्रतिम आहे. आणि ते ओळखून त्याने ऑनलाईन क्लास चालू असताना काही एक्स्ट्रा गोष्टी त्यांना शिकवायला सांगितल्या होत्या, आणि त्या मुली पण इतक्या हुशार आहेत की त्यांनी त्या अडॉप्ट केल्या. ह्या गोष्टी त्याच्या सगळ्या लक्षात होत्या. एक प्रोग्राममध्ये त्याने त्यांना, म्हणजे त्या इतक्या लहान असूनही एका प्रोग्राममध्ये परफॉर्म करायचं एक्सपोजर दिलं, प्रोफेशनल ट्रूपमध्ये. मला असं वाटतं की प्रत्येकाला एक्सपोजर दिलं पाहिजे, आणि देणारा गुरु असतो, बरोबर, त्याच्यामुळे दिलं पाहिजे असं मला वाटतंय. आणि त्या मुलींनी पण ते छान सादर केलं आणि सगळ्यांची वाहवा पण मिळवली. येस येस, अगदीच. आणि एक गुरु म्हणून त्याने मला माझ्यामध्ये आणि इतर मुलांमध्ये कधीच भेदभाव केला नाही. म्हणजे मी त्याची खूप चांगली मैत्रीण होते आधी, तेव्हाही नाही. आज मी त्याची बायको आहे तेव्हाही नाही. की तिकडे गेल्यावर मी त्याची शिष्या असते. तिकडे बायको किंवा मैत्रीण हे नातं ॲब्सल्यूट बाजूला असतं. मी समजा एखादी चूक केली नाचताना तर तो तेवढ्याच हक्काने मला सगळ्यांसमोर ओरडतोही. आणि मी सुद्धा एक गुरु म्हणून कधीही त्याचा राग ठेवून की नाही बाबा तू असं कसं मला ओरडलास, हे माझ्यातही भाव नसतात. कारण तिकडे त्या स्थानावर तो गुरु आहे माझा, हेच माझ्याही डोक्यात असतं. त्यामुळे आमचं गुरु शिष्याचं नातंही तितकंच सुंदर आहे, छान आहे. मित्रमैत्रीण म्हणून तर आम्ही खूप बेस्ट फ्रेंड्स आहोतच गेली 10 वर्ष. आणि आता नवरा बायको 2 वर्ष झालीत आमच्या लग्नाला. सो हळूहळू वी आर पण हे सगळं नॅचरल आहे, हे सगळं नॅचरल आहे. कारण मला माहिती आहे की क्लासमध्ये जर समजा एखादी गोष्ट मला नाही आवडली की
हे तू चुकतेस किंवा हे तुझं हस्तक होत नाही नीट किंवा ही चक्री होत नाही आहे, हे मी सगळ्यांसमोर बोलू शकतो, कारण मला गपचूप सांगणं वगैरे काही जमत नाही. पण ते जरी झालं तरी जेव्हा मी गाडीत बसतो ना तेव्हा मी सगळं विसरलो असतो. ते क्लासची चौकटीत क्लास, बाहेरच्या जगात आम्ही एक रिलेशनशिपमध्ये आहोत हे आम्ही विसरत नाही. अगदी अगदी. त्यामुळे हे सगळं नॅचरल आहे, कुठेही असं मी पुट ऑन नाही. आणि लोकांना काही जणांना वाटतं की हा इतका गोड का बोलतो, पण हे खरंच गोड बोलणं, हे मी मनापासून गोड बोलतो, हा माझा स्वभावातला गोडपणा आहे. माझं काहीच इंटेन्शन नसतं की स्वीटनेस दाखवावा, हे नॅचरल आहे. मला असं वाटतं एक त्या व्यक्तीला आपण 5 मिनिटं भेटतोय, त्याच्याशी आपण जर सुंदर राहिलो त्याच्याबरोबर तर काय चूक आहे. त्यामुळे वाटणार वाटू शकते फारच स्वीट हे आहे, पण मी आहेच. मी स्वतः कबूल करतो की मी मनापासूनच गोड आहे. जर मला कोणी आवडत नसेल त्या व्यक्तीला मी समोर दिसणार पण नाही, लगेच उलटा टर्न घेऊन मी गेलेलो असेल. कारण माझा एक खूप घाणेरडा स्वभाव सुद्धा आहे. मला एखादी जर व्यक्ती आवडत नसेल ना, मी त्या व्यक्तीशी बोलायलाच जात नाही, मी डोळ्यासमोर उभंच करू शकत नाही. पण मला ते खोटं बोलायला अजिबात नाही आवडत. त्याच्याविषयी नका बोलू, तुम्ही लांब व्हा. पण उगाच त्या व्यक्तीला दाखवायचं की मी तुझा खूप छान मित्र आहे. माझा एक मित्र आहे, तो नेहमी म्हणायचा मला, तुझे सगळेच बेस्ट फ्रेंड कसे, कारण मी कुठेही हा माझा बेस्ट फ्रेंड आहे, हा माझा बेस्ट फ्रेंड आहे, तुझे सगळेच बेस्ट फ्रेंड कसे. मला असं वाटतं बेस्ट फ्रेंडपेक्षा आपण एक छान रिलेशनशिप मेंटेन करतो, ते मला वाटतं केलं पाहिजे प्रत्येकाने. आणि नसेल जमत निघून जा. याच्यावर मला सांगायला आवडेल की मी मगाशी पण अर्धवट राहिला माझा विषय, की जसं त्याचं आईशी नातं खूप छान आहे, माझ्याशी छान आहे, तसंच त्याच्या भावाशी एक वेगळं नातं आहे, वहिनीशी एक वेगळं छान आहे, त्याची पुतणी आहे नुपूर तिच्याशी. आणि ना मला असं सांगायला आवडेल की तो प्रत्येक नात्याला एवढा जस्टिस देतो ना, आणि तो बेस्ट आहे सगळ्या नात्यांमध्ये. आणि ही विल मेक यू फील सो स्पेशल, की म्हणजे तुम्हाला असं वाटतं की नाहीच आपल्या इतकं सुंदर कोणी नाही आहे जगामध्ये, इतकं तो फील म्हणजे स्पेशल फील करवतो. हे जरा जास्त होते मला असं वाटतं, एवढं मला नाही वाटतं मी एवढं हे असेल. आय कॅन ऑल्सो अग्री विथ मी. म्हणजे जे कोणी, आम्ही एक स्टुडंट पण असलो ना जरी अकॅडमीमध्ये, तरी सुद्धा प्रत्येक स्टुडंटला वाटतं की दादांचं माझ्याशी नातं फार सुंदर आहे. ह्या प्रत्येकाचं त्याच्याशी जे नातं आहे ते पण खूप सुंदर आहे. म्हणजे आज अकॅडमीमध्ये सगळ्या मुलींना फार आवडतं की दादा प्रोग्राम आहे, ओके आम्ही येतो. कारण त्यांना माहिती असतं की प्रोग्रामच्या निमित्ताने रिहर्सल्स, त्यानिमित्ताने त्यांच्यात घडणारे बदल, किंवा आम्ही जेव्हा प्रवास करतो, प्रवासानंतर प्रोग्राम होतो, मग आमचा एक सेगमेंट आहे की प्रोग्राम झाल्यानंतर दादाच्या रूमवर जायचं आणि रात्रभर त्याच्याशी गप्पा मारायच्या. हा एक फार इंटरेस्टिंग सेगमेंट असतो जो प्रत्येक स्टुडंटला आमच्यापैकी आवडतो, आणि आम्ही तो अगदी आनंदाने एन्जॉय करतो असं मी सांगू शकते. मला असं वाटतं की हे जे रिलेशनशिप्स असतात ते असेच फुलतात. आज मी फक्त जो गुरु राहिलो आणि जे मला फक्त नृत्याशी संबंधित गोष्टी असतील तेवढ्याच पुरतं राहिलो असतो तर तो बॉन्ड होत नाही. आणि जर बॉन्ड झाला नाही तर तुमच्यातली केमिस्ट्री वाढत नाही, आणि जर केमिस्ट्री वाढली नाही तर रंगमंचावरती दिसणार नाही. बरोबर. त्यामुळे रंगमंचासाठी या सगळ्या गोष्टी फार इम्पॉर्टंट आहेत. मी जसं म्हटलं की रिलेशनशिप म्हणजे ही म्हणते की रिलेशनशिपमध्ये मी चांगला आहे, मला असं वाटतं काही एक्सपेक्टेशन्सच ठेवले नाहीत तर रिलेशनशिप छान राहते. कुठलेच एक्सपेक्टेशन्स नाही. मला समोरच्यानी पण माझ्याशी असं केलं पाहिजे हे मला कधीच वाटत नाही, पण मला केलं पाहिजे. मला आईला काय आवडते मला माहिती असलं पाहिजे, मधुराला काय आवडते मला माहिती असलं पाहिजे. आत्ता माझी पुतणी चाललेली मनालीला ट्रिपसाठी, कॉलेज ट्रिपसाठी. मला माहिती आहे तिला काय हवं आहे, आणि मग तिला माहिती असतं की काकाला कळणार मला काय हवं आहे. मी त्या दिवशी निघणार होती, त्याच्या आदल्या दिवशी रात्री तिला मी डिकॅथलॉनला घेऊन गेलो. तिला लागणाऱ्या सगळ्या गोष्टी मी पॅक केल्या, आणि तिचे काका नको हे नको. म्हणजे आहे का ही गोष्ट? नाही आहे. मला माहिती आहे, कारण मी प्रेम करतो, मी जेन्युअनली प्रेम करतो. हिच्या आई वडिलांना काय पाहिजे मला माहिती असतं, त्यांना कुठली फळं आवडतात आणि आईला काय आवडतं, भावाला काय आवडतं, वहिनीला काय आवडतं,
हे मला माहिती आहे, कारण मला असं वाटतं आपण ज्या रिलेशनशिपमधनं जातोय, भलेही ती एक शिष्या असो, बायको असो किंवा मैत्रीण असो, पण मला तिच्याबद्दल माहिती असली पाहिजे. माझ्या आज शिष्या, त्या दिवशी एक मुलगी माझी भूमी, ती भेटेल आज, अबोल आहे, खूप अबोल आहे, खूप छान नाचते. ती कुठेतरी गेलेली आणि काळा घोडाला तिथे तिला धूप दिसला. ती म्हणाली दादाला आवडेल. का तिला असं वाटलं? कारण त्या इथे आहेत. बरोबर. आणि तिने दिलं, अरे कितना अच्छा, मुझे अच्छा लगता है, ये मुझे चीज अच्छी लगती है. खुश ती, कारण एक जेन्युइन होतं. पर हर्षाली कुठेतरी फिरायला गेलेली ट्रिपला फ्रेंड्स बरोबर. तिथे तिला चाफ्याच्या फुलांच्या हल्ली नाही का बॉटलमध्ये भरून, तुम्ही शूट पण घेतलं असेल, तिथे आहे माझं, ते तिने मला आणलं. हे का वाटू शकतं? काही निमित्त नाही, गुरुपौर्णिमा आहे, नाही माझा बर्थडे आहे, पण हे दादाला आवडतं. म्हणजे हे पण तेवढंच त्यांचं पण जेन्युइन प्रेम आहे ना. किंवा इथे एक कृष्णाची छोटंसं एक स्कल्पचर आहे, ते माझी ही तुला कानातली दिली प्रांजली, तिने दादा हे मी ना असंच आणलं, मला वाटलं तुम्हाला आवडेल, खूप गोड आहे ती, आणि अशी शाय पण आहे, तेवढीच बोलायला एकदम स्ट्रॉंग पण आहे. तिला एक छोटेसं मुलगा आहे, ते मॅनेज करून ती क्लासला येते, नवऱ्याचा सपोर्ट आहे. दादा हे मी आवडेल का तुम्हाला? म्हटलं का नाही आवडणार, कृष्ण तर मला खूप आवडतो. आणि मी सगळ्या छोट्या छोट्या वस्तू मला जेवढं शक्य आहे तेवढ्या मी ठेवलेल्या आहेत. अगदी एक रायका किती वर्षाची आहे आता 6-7 वर्षाची रायकानी मला एक छान सर्कल एक पेंटिंग दिलं. त्याचे कलर कॉम्बिनेशन एवढे प्रोफेशनल होते, इतके सुंदर. मी ठेवलंय तिथे. त्याच्यात एक मोर आहे, ॲब्स्ट्रॅक्ट पेंटिंग आहे. दादाईनी तुमच्यासाठी खास केलं. ते बघून मला एवढा आनंद झाला की आपले मुलं एवढं सुंदर तयार करून आपल्याला देतात. मग तिथे मी नाही बोलूच शकत नाही. आय कांट से नो, मला नको आहे. खरं तर मला गिफ्ट्स नाही आवडत फार, पण जर अशी जर स्पेशल कधी काही नाही आहे, किंवा आता एक दादिंदाचं एक काय म्हणतात ठेका लिहिलेलं एक पेंटिंग आहे, ते इतकं सुंदर आहे. तिने हाताने केलं, रतीने केलंय, तिने मला दिलं. मी ठेवणार माझ्या घरात, ते आवडीने ठेवणार, कारण हे स्पेशल आहे. मला असं वाटतं स्पेशल गोष्टी आपल्याला दिसतात. माझं विद्यार्थी आदित्य, तो आज अनेक ठिकाणी कार्यक्रम करतो. आता NCPला पण तो परफॉर्म करणार आहे. ही मोठं प्लॅटफॉर्म त्याला मिळालंय. हे का मिळालं? गुरुप्रेम आणि श्रद्धा याच्यावरती. म्हणजे काही कार्यक्रम असेल तरी मला सांगणार की हे आहे, काय करू. आता मी त्याला एक NCPसाठी सुंदर म्युझिक करून दिलं. हे प्रेम आहे. नाही तू हे कर, काही चालेल, मी ह्याच्यातलं ते घेऊ का, त्याच्यातलं हे घेऊ का, म्हटलं नाही, फ्रेश म्युझिक करायचं आणि फ्रेश नाचायचं. कारण समोरचा बोलवणारा आपल्याला त्या विश्वासाने बोलवतो, त्याला नव्याने नवीन देणं फार महत्त्वाचं आहे. आज तो माझ्या पावलावर पाऊल ठेवून काम करतोय. त्याला बघितल्यावर लोक बोलतात मयूरचा विद्यार्थी आहे ना, कॉस्ट्युम, ज्वेलरीची आवड आणि ते ॲप तसंच्या तसं राहणं, आज तो करतोय. कुठेही गेला, कुठल्याही देशात गेला, कुठल्याही गावात गेला, दादाला हॅरम आवडते, हा कुर्ता आवडतो. का त्याला वाटतं? ह्या विद्यार्थ्यांना असं वाटतं कारण माझं त्यांच्याशी असलेलं नातं हे जेन्युइन आणि खरं आहे. आज त्यांच्या कुठल्याही म्हणतो ना की दुःखात आणि सुखात मला स्वतःला कॉन्ट्रीब्यूट करायला आवडेल. आज कितीतरी मुली अशा आहेत की त्यांना फीचा प्रॉब्लेम आहे, कितीतरी आहेत फॅमिली प्रॉब्लेम आहे, त्यांना आम्ही दोघं अर्थातच, मधुरा अख्खी अकॅडमी सांभाळते माझी म्हणजे आमची. आता तिची स्वतःची पण स्वर मधुरा गाण्याची अकॅडमी आहे, ज्याच्यात ती गाणं शिकवते, आणि माझं मयूर वैद्य आर्ट टेम्पल. त्यामुळे दोन्ही अकॅडमीत ती खूप सुंदर हाताळते. पण हे जे आहे ते कशामुळे? हा बॉन्ड आहे आणि प्रत्येकाशी असलेलं अतिशय निखळ, स्वच्छ, प्युअर नातं. गुरुविषयी दोष वाटूच शकतो कुठल्याही विद्यार्थ्याला. मग मला असं वाटतं, म्हणजे ही मी माझ्या गुरूंकडे बघतोय किंवा मी इतर गुरूंविषयी झालेल्या गोष्टी, म्हणजे काही मुली जर दुसऱ्या गुरूंकडनं माझ्याकडे शिकायला आल्या, जशी ही आली, तसे अनेक जण आलेली आहेत. त्यांना एक सांगतो मी, जिथे तुम्ही कथ्थकचा क गिरवलाय ते कधीही विसरू नका. भलेही मी तुमच्या आयुष्यात आलोय एक गुरु म्हणून, मी तुम्हाला शिकवतोय, पण आपल्या त्या पहिल्या गुरुला विसरू नका.
आणि माझ्याकडे सुरू करायच्या आधी त्यांना ही माहिती द्या की मी ह्याच्याकडे जातो आहे किंवा मी जाते आहे. आणि जर तसं नाही केलं तर मी स्वतःच आमच्याकडे एक मुलगी होती, कदाचित मी मेन्शन नाही करणार नाव, कारण नंतर मग गुरु कळतात, मग ते मला नको असतं. ती एका कार्यक्रमाला गेली आणि तिचे गुरु नाचत होत्या. तिने तिथून फोन केला मला की ना माझ्या त्या गुरु नाचतायत. म्हटलं जा आणि त्यांना ग्रीन रूममध्ये जाऊन भेट. नको दादा मला भीती वाटते, ऑलरेडी मी सोडलंय आणि आता तुमच्याकडे आली. म्हटलं नथिंग डुईंग. म्हटलं तुला जायचंय, त्याने भेटायचं आणि त्यांना खरं सांगायचंय. गेली, भेटली आणि तिने इतकी घट्ट मिठी मारली गुरूंनी तिला. अजून काय पाहिजे, ॲक्सेप्ट केलं. मुलगी फ्री झाली, अजून छान ती नाचू शकते. बरं माझ्याकडनं पण विद्यार्थी दुसऱ्या गुरूंकडे गेले, पण तिथे नाही तसं झालेलं आहे. मला असं वाटतं की असं नाहीये की शिष्य चुकतं, गुरु पण चुकतात. माणूस आहे, माणूस म्हणून सगळे चुकतातच मला असं वाटतं. पण त्या चुकांच्या पलीकडे एक आयुष्य आहे, त्या आयुष्याकडे बघितलं पाहिजे मला असं वाटतं. गुरु चुकलाय माझा म्हणून त्याच्याशी मी वैर धरणार, ह्या पिढीतला मी नाही किंवा या गणितात बसणारा मी नाही. जर माझ्या गुरूंकडनं काही एखादीचं चूक झालीच असेल तर मी असं म्हणतो की ती मी याच्या पदरात घालीन आणि माफ करीन. आणि मी माफ करणारा कोण आहे? देवानी जर आपल्या बाबतीत असं करतो तर आपण देवाला ओरडतोच ना, माझ्या आयुष्यात तू असं का केलंयस. पण देवाला सोडतो का आपण? रोज दुसऱ्या दिवशी त्याला कुंकू लावतोच ना, नमस्काराचा हात करतोच ना. मग जर तुम्हाला प्रत्यक्ष रूपी जर गुरु म्हणून देव भेटला असेल, त्याला सोडून कसं चालेल? मला असं वाटतं की प्रत्येक माणसाने स्वभाव हा चांगला ठेवावा. आपण जे येतो ते घरातले संस्कार घेऊन पुढे येतो, ते संस्कार नीट आपण सांभाळले पाहिजेत आणि हे संस्कार घेऊनच पुढे गेलं पाहिजे. माझ्या आईवडिलांनी कधीच मला असं सांगितलं नाही, कधी काही झालं तरी की हेच तू वाग, कधीच नाही सांगितलं. माझी आईनी नेहमी सांगितलं की गुरु आहे, गुरु जे काही करेल ते योग्य करणार. कदाचित हे सगळे संस्कार माझ्या मागे आहेत, आईचे आहेत, माझ्या गुरूंचे आहेत, अनेक मोठ्या व्यक्तींचे आहेत, वडीलधारी व्यक्तींचे आहेत, माझ्या आयुष्यात अनेक लोक आलेली आहेत त्यांचे आहेत. मला असं वाटतं की माणसाने त्याचा स्वभाव सुंदर स्वच्छ ठेवला पाहिजे. माझे नेहमी गुरु म्हणतात मन स्वच्छ ना तर चेहरा स्वच्छ दिसतो. तर मला वाटतं माझं राज तेच असेल की माझं मन स्वच्छ आहे म्हणून माझा चेहरा छान दिसत असेल. आणि येणाऱ्या आत्ता पिढीला मी सांगेन की आजकाल गुरु बदलणे हा ट्रेंड झालेला आहे. तो ट्रेंड बदला, कारण गुरु हा एकच असतो. त्या गुरुला पूर्णपणे समर्पित व्हा, पूर्ण समर्पण त्याच्यात तुमचं असू दे. आणि तुम्हाला त्याच्यानं घडवायचं असेल ते तुमच्या विचारा आचारातनं घडणारच आहे नवीन, आणि त्याच्यातनं फ्लरिश व्हा. पण गुरुला मात्र सोडू नका, कारण गुरु एकच मिळतो. त्याला धरून ठेवणं आपल्यासारख्या शिष्यांचं काम आहे. आपण त्यांना धरून ठेवलं पाहिजे. गुरु तुम्हाला धरेल याची अपेक्षा करू नका. गुरुकडे 100 विद्यार्थी आहेत, पण आपल्याकडे एकच गुरु आहे. 100त आपण आहोत, तर आपल्यासाठी सोपं आहे ना गुरुवर प्रेम करणं. का गुरुला सोपं आहे 100 विद्यार्थ्यांवर प्रेम करणं? तरी सुद्धा गुरु असा आहे की 100 असो 1000 असो, तो सगळ्यांवरती तेवढंच प्रेम करतो. त्यामुळे आपण खूप भाग्यवान, आपल्याला गुरु एकच लाभलाय. त्याची मनापासून काळजी घ्या, त्याच्यावर प्रेम करा. आणि चुकलं मागलं असेल तर गुरुशी स्पष्ट बोला, कारण आताची पिढी आहे स्पष्ट बोलणारी. बोला, संपवा विषय आणि पुन्हा ते नातं घट्ट करा. हे मला ह्या इंटरव्ह्यूमधनं खूप सांगावंसं वाटलं, म्हणून मी राहुल विषयात थोडासा. खूपच छान होतं. थँक्यू. तुम्हाला प्रश्न पडला असेल ना एकदम मी ड्रेस का चेंज केला, कपडे का चेंज केले, तर आत्ता आपण निघालो आहोत माझ्या डान्स क्लासमध्ये, जिथे रिहर्सल चालू आहे. तर तुम्ही पण त्याचा आस्वाद घ्या. काय चाललंय रिहर्सलमध्ये गमती जमती ह्याही बघण्यासाठी. चलता निघूया. तर आता आम्हाला सांगा की चित्रपट तुम्ही केले, एवढे नाटकंही केली आहेत, शोज केले, तर तुम्हाला तुमचं पहिलं ट्रॉफी किंवा पहिला ब्रेक आठवतो का? मला वाटतं माझी आत्तापर्यंतची प्रत्येक गोष्ट माझ्यासाठी खूप स्पेशल आहे. कारण मला असं वाटतं की कुठलंही काम हे आपण तेवढ्याच प्रेमाने आणि नव्याने करतो. त्यामुळे मला कधीच असं वाटलं नाही की हे काम स्पेशल आहे. प्रत्येक वेळेला येणारं प्रत्येक काम हे माझ्यासाठी स्पेशल आहे.
माझी सुरुवात तर रंगमंचापासून झाली. मला सांगायला आवडेल की मी खूप कॉन्शियस होतो लहानपणी. मला लाज वाटायची प्रत्येक गोष्टीची. तेव्हा माझ्या आईने जबरदस्ती आमच्या सोसायटीच्या कार्यक्रमात मला ढकललं स्टेजवर आणि तेव्हा मी एक कविता परफॉर्म केलेली. घाटातली वाट काय तिचा थाट, मुरकते गिरकते लवते पाठोपाठ. आणि ती खरी सुरुवात मी म्हणीन माझ्या परफॉर्मन्सची झाली. त्यानंतर अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांना पुढे मी नाचत आलो, परफॉर्म करत आलो. असं करता करता शाळेचा खूप सपोर्ट झाला. माझी शाळा राजा शिवाजी विद्यालय, पूर्वी त्याला किंग जॉर्ज हायस्कूल म्हणायचे दादरला, तिकडनं माझी सुरुवात झाली. तिथे माझ्या शिक्षकांचा खूप सपोर्ट होता मला. त्यांनी खूप मला छान सहकार्य केलं माझ्या कलेबद्दल. असं करत करत प्रोफेशनल थिएटरला आलो आणि कोरिओग्राफर म्हणून अनेक नाटकांमधनं मी कोरिओग्राफी करायला लागलो. त्याच्यातली अगदी सांगायचं झालं तर जादू तेरी नजर माझं पहिलं नाटक, त्याच्यानंतर पुन्हा सही रे सही, एका लग्नाची पुढची गोष्ट, असे असंख्य नाटकं मी केली. नाटकं केली म्हणजे नाटक कोरिओग्राफ केली. आणि त्याच्यानंतर चित्रपट आले काही, त्या चित्रपटांमधनं मी कोरिओग्राफी केली. केदार शिंदेचे काही चित्रपट केले. आणि हे करता करता माझे क्लासिकल सोलो परफॉर्मन्सेस चालूच होते, जिथे मी जास्त रमतो, रंगमंचावर मी जास्त रमतो, असे परफॉर्मन्सेस. त्यामुळे मी असं सांगू शकत नाही की हे माझं स्पेशल काम. अनेकदा मला कधीतरी विचारतात तुझा असं आवडता स्पॉट कुठला आहे, जिथे तुला छान वाटतं. मला असं वाटतं मी जिथे बसतो तो माझा आवडता स्पॉट आहे, तिथे माझी क्रिएटिव्हिटी सुरू होते. तुम्हाला खोटं वाटेल, आता मी ड्राईव्ह करतोय, मधुरा नेहमी माझ्या बाजूलाच असते. काहीही मला जर असं वाटलं ना की हे काहीतरी माझ्या डोक्यात चालू आहे, तर माझं ऑन द स्पॉट गाडी चालवता चालवता सुद्धा म्हणजे तोडे तुकडे सुरू होतात. त्यामुळे आम्ही दोघांनी एक व्हॉट्सअप ग्रुप केला आहे दोघांचाच, क्रिएशन म्हणून. तिकडे मी सगळ्या प्रकारचे माझे जे गोष्टी आहेत क्रिएटिव्ह, तोडे तुकडे पर्ण, ती सगळी मी त्याच्यावर अपलोड करतो. तो माझ्यासाठी हा खूप एक छान हे आहे, काय म्हणतो, टाईम आहे. जिथे मी असेन तिथे माझी क्रिएटिव्हिटी सुरू. तर मयूर सर, मला एक सांगा की तुम्ही आत्तापर्यंत एवढे शोज केलेत, एवढे इव्हेंट्स केलेत, तर त्यातली तुमच्या आठवणीतली मेमरी काय, किंवा तुम्हाला असं एक आठवण आहे की इथे माझं खूप चांगलं झालं होतं किंवा फॅन्सने काही मोमेंटम दिलं होतं वगैरे? असे तर अनेक किस्से आहेत. कारण मला आठवते एका इव्हेंटला मी परफॉर्म करून झालं आणि कोणीतरी, मला खरंच माहीत नाही त्या व्यक्तीचं नाव किंवा मी त्याला पाहिलं आहे असं माहीत नाही, पण मी म्हणतो ना की समोर येऊन खूप जण काय काय देतात, अगदी प्रेमाने देतात की हे मी तुमच्यासाठी आवडलंय, आम्ही तुमच्या या इंटरव्ह्यूतून हे ऐकलेलं आहे. तर मला जी मेमरी स्पेशल वाटते ती ही की त्या इव्हेंट नंतर एक छान गिफ्ट आलं माझ्याकडे. आणि मला जर भीती वाटते गिफ्ट उघडायची, एक तर कोणाचं नाव नाही, गाव नाही, कोणी दिलंय, मलाच आहे का याची पण मला एक शाश्वती थोडी टेन्शन असतं. पण मी ते जेव्हा उघडलं गिफ्ट, तर त्याच्यात सुंदर गणपती बाप्पाची मूर्ती होती. मला इतकं भरून आलं, मला असं वाटलं गणपती बाप्पाच आला आणि त्यांनी मला ही मूर्ती दिली. त्यामुळे फॅन काहीही करू शकतात तुमच्यासाठी, हे मला पटलेलं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे फूड, मला खायला खूप आवडतं. त्याच्यामुळे अशी मेमरी आहे की माझा एक खाण्यावरचा इंटरव्ह्यू झाला आणि लगेचच एक पुढच्या आठवड्यात एक माझा कार्यक्रम होता, तिथे मला चक्क मोदक आणून दिले एका फॅनने. सो ह्या स्पेशल मेमरीज आहेत माझ्यासाठी. टाळ्या बिळ्या तर भरपूर घेतो, पण खाणं पण येतं, हे पण माझ्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे. सो असे आहेत फॅन मुवमेंट, छोटे छोटे असंख्य आहेत. आता इथे किती सांगणं पॉसिबल होईल आता या क्षणाला, आय डोंट नो. तर रवींद्र नाट्य मंदिर
सिद्धिविनायक मंदिर आणि तुमचा क्लास म्हणजे तिन्ही एकच जागेवर आहे, तर तुमचा अनुभव कसा आहे या बाबतीत, काय सांगाल तुम्ही? माझा जन्मच मुळात तिथला आहे. सिद्धिविनायकाच्या समोर मी राहतो आणि अक्षरशः म्हणजे ब्लेस्ड म्हणतो मी स्वतःला की गणपती पण माझ्याबरोबर आहे. तर जिथे आपण साधना करतो ती कलेची जागा, त्यामुळे हे अर्थातच आहे की ती सिद्धी प्राप्त होणारच. आणि जसं मी मगाशी म्हटलं की ज्या प्युअर हार्टेडली आपण करतो, एकदम स्वच्छ मनाने करतो, त्यामुळे ही गोष्ट साहजिकच आहे की ती सुंदर होणार. तिथे बाप्पा पण बसलेला आहे, माझं घर पण आहे आणि माझा क्लास पण आहे. तशा त्रिवेणी संगमात मी राहतोय, जगतोय रादर, मी असं म्हणेन, माझा श्वास आहे तो. सो फायनली जिथे माझा जीव रमतो आणि जिथे खऱ्या अर्थाने मी जगतो असं माझं आवडतं ठिकाण ते म्हणजे माझ्या रिहर्सलचं. आणि माझा असा दिवस संपतो, म्हणजे लोकांचा दिवस घरी येऊन संपतो, माझा असा सुरू होतो असं म्हणेन. कारण आमचं सकाळी स्क्रिप्टिंगचं काम असतं किंवा वेगवेगळ्या गोष्टी आम्ही करत असतो, पण खऱ्या अर्थाने काम सुरू होतं ते संध्याकाळी. कारण प्रत्येक मुलगा हा फ्री होतो त्याच्या शाळेतनं किंवा ऑफिसमधनं, आणि नंतर तो काहीतरी छंदासाठी जातो आणि तो असतो डान्स क्लास. तर त्या डान्स क्लासमध्ये आपण आलेलो आहोत. आज मात्र माझी मुलं दिसणार नाही आहेत, विद्यार्थी दिसणार नाही आहेत, पण आता माझं एक नाट्यसंमेलनाची तयारी होते, कारण CA म्हणणार आहेत आणि ओपनिंग मला करायचं आहे त्या कार्यक्रमाचं. त्याची रिहर्सल आज आहे आणि त्या रिहर्सलला मी इथे पोहोचलो आहे आणि तुम्ही आज माझ्याबरोबर त्या रिहर्सलला येणार आहेत याचा आनंद मला जास्त आहे. तर तुम्ही पण आस्वाद घ्या की मी रिहर्सलमध्ये कसा नाचतो. रंगमंचावर तुम्ही बघितलं आहेत, पण प्रत्यक्षात माझं इथे परफॉर्मन्स, मी रिहर्सल माझ्या मुलांबरोबर कशी करतो याची गंमत तुम्हालाच बघायला मिळणार आहे. लेट्स गो. तर मयूर सर, आम्हाला सांगा की तुम्हाला एवढी वर्ष नृत्य तुम्ही करतायत, तर तुमचं या क्लासबद्दल आणि इकडच्या लोकांना तुम्ही घडवलं, म्हणजे स्टुडंट्सला घडवलं आहे, विद्यार्थ्यांना घडवलं, त्याबद्दल तुमची मेमरी काय? मेमरी सांगायची तर खूप आहे. खरं तर हे माझ्यासाठी मंदिर आहे. ही शाळा माझ्या इमोशनली जवळ, याचं कारण म्हणजे माझ्या गुरु श्रीमती आशा जोगळेकर. आशाताई म्हणजे आम्ही त्यांना मावशी म्हणतो, म्हणून मी मावशी म्हणूनच संबोधीन. मावशी बरेच वर्ष इथे क्लास घेत होता आणि इथूनच माझी सुरुवात झाली. आधी बालमोहनला होते क्लासेस, मग महाराष्ट्र हायस्कूलमध्ये झाले, ज्याला आता पीपल एज्युकेशन सोसायटी म्हणतात दादरला. आणि हे क्लासेस म्हणजे मी शिकलो पण आहे आणि इथे शिकवलं पण आहे त्यांच्याकडे. आणि मग काही वर्षांनी त्या आपल्यात राहिल्या नाहीत आणि मग त्यांची मुंबईतली ब्रँच बंद करण्यात आली, कारण आता ती ब्रँच न्यू जर्सीत आहे आणि तिकडे माझी दुसरी गुरु अर्चना जोगळेकर ती ही ब्रँच तिकडे चालवते आणि असंख्य विद्यार्थी खूप सुंदर नाचतात त्यांच्या. त्यामुळे आता सगळं अर्चना नृत्यालयाचं जे खरं रूप आहे आणि खरं प्रोडक्शन सगळं US न्यू जर्सीमध्ये बनतं आहे असं मी म्हणेन. आणि इथे जेव्हा मी, अर्थातच माझ्या गुरु आता अर्चना जोगळेकरच होत्या, मी ताईला म्हटलं की ताई असं असं त्या शाळेत मी शिकवू का? तर ताईंनी लगेच होकार दिला, कारण
एकतर प्रचंड विश्वास विद्यार्थ्यावर, हे तिचा मोठेपणा आहे. आणि ती म्हणाली हो नक्कीच. त्यामुळे मला इतका आनंद झाला, ज्या वास्तूत मी शिकलो, ज्या वास्तूत मी गुरूंबरोबर माझं मी आयुष्य जगलो त्या असेपर्यंत, त्या वास्तूत जर मलाही शिकवता आलं, माझंही कॉन्ट्रीब्युशन देता आलं तर किती मोठी गोष्ट आहे. म्हणून हा क्लास माझ्या फार जवळचा आहे. आणि इथे माझ्याकडे आता असंख्य विद्यार्थिनी शिकता आहेत. आणि मला हेही सांगायला आवडेल की अर्चना नृत्यालयाच्या खरं तर 2च विद्यार्थिनी खूप फोर्स केला म्हणून माझ्याकडे शिकता. अदरवाईज मी कुठल्याच मुलीला, अर्चना नृत्यालयातनं आलेल्या कुठल्याही मुलीला मी शिकवलं नाही. कारण मला असं वाटतं माझ्या गुरूंनी ज्यांना घडवलं त्यांना मी काय घडवू. त्यामुळे माझी तेवढी पात्रताच नाही आहे. माझ्याकडे बेसिकपासून आलेल्या मुलींना मी तयार केलं. आज त्या सुंदर नाचत आहेत, आज ते विद्यार्थी इंटरनॅशनल प्लॅटफॉर्मवर परफॉर्म करत आहेत. हे एक गुरु म्हणून मला खूप छान वाटतं मला. कारण गुरु स्ट्रॉंगेस्ट आणि इम्पॉर्टंट आहेत, तरच मी एक शिष्य म्हणून एक विद्यार्थी घडवू शकतो. आणि माझे 3ही गुरु म्हणजे आशा जोगळेकर, गुरु अर्चना जोगळेकर आणि पंडित बिरजू महाराज, हे तिघांचंही छत्रछाया मला लाभलेली आहे. त्यामुळे माझं काम आहे हे काम सुंदर पुढे नेणं. त्याच्यामुळे ह्या सगळ्या भावनिक ह्याच्यात पण मी अडकलेलो आहे आणि त्याचा मला जास्त आनंद आहे. आणि त्यांना स्मरून मी माझी नृत्यकला माझ्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवतो आहे. त्यात माझ्यासाठी खूप महत्त्वाचा हा क्षण आहे. तर आता आपण भेटणार आहोत मयूर सरांच्या स्टुडंट्सला आणि त्यांच्या डान्सर्सला. नुकताच आपण त्यांची जुगलबंदी बघितली, तर आपण जाणून घेऊया त्या जुगलबंदीविषयी आणि त्यांच्या बॉन्डिंगविषयी की ते कसं होतं आणि काय आहे त्यांचं. तर जशी आता जुगलबंदी बघितली ती खरं तर म्हणजे आम्ही फर्स्ट टाईमच दादाबरोबर आज परफॉर्म केली आहे. तर तुम्ही बॉन्डिंग आमचं बघू शकता की दादा तिथून आम्हाला गाईड करत होते आणि आम्ही तसं करत होते आणि ते झालं. तर ते एवढ्या वर्षाची बॉन्डिंग म्हणजे दादाचं स्टाईल वगैरे आणि दादा जसं शिकवताना कथ्थक म्हणजे तुम्ही एन्जॉय करू शकता आणि ॲट द सेम टाईम इट्स व्हेरी चॅलेंजिंग की तुम्हाला ते खूप मेहनत त्याच्यावर करायला लागते. तर दॅट इज द बेस्ट पार्ट अबाउट द क्लास. तर आता तुमचा एक्सपिरियन्स आम्हाला ऐकायला नक्कीच आवडेल.
तो मैंने विशारद प्रथम की जब एग्ज़ाम दी थी तभी मैंने साथ में 12th की बोर्ड्स की भी प्रेपरेशन की थी और एंट्रेंस एग्ज़ाम की भी प्रेपरेशन की थी। तो तब बहुत सारा स्ट्रेस था, बहुत सारी चीज़ें थी, एक साथ थियोरी भी था, प्रैक्टिकल भी था कथक का। लेकिन दादा ने हमें इतना मोटिवेशन दिया, क्लास में आते ही सब टेंशन दूर हो जाता है, स्ट्रेस सब दूर हो जाता है और बहुत अच्छा लगता है क्लास में आके। और दादा की वजह से ही मैं विशारद प्रथम का एग्ज़ाम अच्छा दे पाई। आणि एक अजून मी सांगते की मी आणि भूमी मधुराताईकडून गाणं पण शिकतो आहे. तर डान्सच्या सोबत म्हणजे क्लासिकल गाणं पण शिकायचं ते एक वेगळा एक्सपिरियन्स आहे आणि त्याच्यामुळे आम्हाला डान्समध्येही खूप हेल्प झाली आणि डान्समुळे आम्हाला गाणं शिकायलाही खूप हेल्प झाली आहे. तर त्याच्यामुळे मला म्हणजे क्लासमध्ये येऊन आमचं तर सगळंच चालू असतं म्हणजे नाच गाणं सगळं. आणि क्लासमध्ये म्हणजे डान्स आम्ही चालू केला त्याच्यानंतर आम्हाला कळलं की गाणं पण ॲक्च्युली डान्ससाठी किती इम्पॉर्टंट आहे, कारण आम्हाला दादा सगळं काही गायला पण लावतो. तर त्यामुळे आम्ही मग गाणं पण शिकायला सुरुवात केली. आम्ही मधुराताईकडून क्लासिकल म्युझिक शिकतो आहे आणि त्याच्यामध्ये आम्हाला खूप आनंद येतो आहे. तर मला डान्स आणि गाणं दोन्ही इथे शिकायला मिळतं आहे आणि एकमेकांची साथ असून खूप ते म्हणजे आमचं लेवल ऑफ परफॉर्मन्स त्याच्यामुळे खूप वाढलं आहे. जसं मीती म्हणाली की तिचा आनंद, तर आनंद मला जरा डेव्हलप करायला जरासा वेळ लागला, कलेमध्ये बुरायला जरासा वेळ लागला. पण एकदा काय त्या कलेमध्ये शिरले आहे मी, तो असा भक्कम पकडून ठेवला आहे. आणि म्हणजे दादामुळे जे मी फक्त दादामुळे आहे, माझी पर्सनॅलिटी, माझं पूर्ण बिहेवियर, म्हणजे डेव्हलपमेंट जी झाली पूर्ण दादामुळे झालेली आहे. म्हणजे दादा इज जस्ट गॉड फॉर विश. सायली यांच्या आईसुद्धा आजारी होत्या आणि तरी पण त्यांचं डेडिकेशन आणि त्यांचं काम बघता म्हणजे आई आजारी असूनसुद्धा त्या आता आल्या आहेत. तर त्यांच्याकडूनच जाणून घ्या की त्यांचं डेडिकेशन कसं आहे, काय आहे ते. नमस्कार. मी परफॉर्मन्ससाठी इथे प्रॅक्टिस करून गेले आणि मला कथकची लहानपणापासूनच आवड होती आणि इथे दादांकडे शिकल्यानंतर मला जे हवं आहे, जे मनापासून प्रखर इच्छा होती ते मला इथे मिळालं. आणि एक मंदिरात आल्यानंतर जी शांती मिळते ना, ती मला खरंच इथे जाणवते ती. आणि परफॉर्मन्सची मी प्रॅक्टिससुद्धा करून गेली, म्हणजे अगदी फुल डे आम्ही प्रॅक्टिस करत होतो. पण एक परवाच्या दिवशी माझ्या आईची तब्येत खूप जरा बिघडली होती, त्यामुळे मी परफॉर्मन्स करण्याच्या मानसिक स्थितीत अजिबात नव्हते. आणि म्हणजे मानसिक स्थिती पण नव्हती आणि फिजिकल पण मी येऊ शकेन असं नव्हतं. आणि मी मधुराताईंना पण तसं कळवलं होतं की कदाचित माझ्या रिप्लेसमेंटसाठी तुम्ही बघा कोणीतरी, कारण तुम्हाला नुकसान नको व्हायला. पण आई पण थोडी रिकवर होती आणि मग मला ना खूप मनापासून फील व्हायला लागले की माझी कमिटमेंट आहे दादाला, जी मी परफॉर्मन्ससाठी दिली होती आणि ती मला प्रायोरिटी आहे आणि ते डेडिकेशन माझं कलेसाठी दिलंच पाहिजे मी या परिस्थितीमध्ये सुद्धा. आणि सुदैवाने माझी आई पण आज थोडी फील बेटर होते तिला आणि माझी प्रखर इच्छा होती परफॉर्मन्समध्ये परफॉर्म करायची, सो मी ते करणारच. मी मयूरदादासोबत नुकताच एक पुण्यात शो केला आणि मुंबईतला हा माझा दुसरा शो आहे. जरी मी दादाची स्टुडंट नसले किंवा नुकतीच आमची ओळख झाली असली तरी मला कुठेही असं वाटलं नाही की आमची आत्ताच ओळख झाली आहे, कारण त्या दोघांनी म्हणजे मयूरदादा आणि मधुराताई दोघांनी इतकं आपलंसं केलं आणि इतकं छान म्हणजे कॉन्फिडन्स दिला की मला खूप छान वाटतं. आणि प्रत्येक इव्हेंटला माझा हाच प्रयत्न असतो की काहीही करून इथे येऊन परफॉर्म करायचं. दादाकडे मी 8 वर्षापासून शिकते आणि कसं माझं अंग आधी स्टेफ असायचं एकदम, तर मग दादाकडे शिकून दादाच्या गाण्याने तसं माझं अंग वळण वगैरे आलं. आणि मी इकडे डान्स क्लासमध्ये येऊन असे बाहेरचे कामं सगळे टेन्शन वगैरे असे सगळे विसरून जातो. जेवढे पण तास असतो 2-3 तास वगैरे तेवढे सगळे आम्ही टेन्शन वगैरे विसरून जातो. मला तर एक किस्सा सांगायला आवडेल. मी जॉईन करून फक्त 1-2 वर्ष झाली होती आणि एक असाच शो होता छानसा आणि दादांनी मला त्याच्यात घेतलं नव्हतं आणि मला इतकं वाईट वाटलं होतं. मी रडत आणि आज जे मी इकडे उभी आहे दादांपाशी इतकं जवळ उभी राहून मी शिकते, हे फक्त आणि फक्त त्यांच्यामुळे. आणि म्हणजे दादा जसं म्हणतात ना, त्यांचं प्रेम आणि श्रद्धा याच्यामुळे आहे. आणि हे मध्ये असा एक फेज पण आला होता जेव्हा मी 3 वर्षांचा गॅप घेतला होता. जसं आपल्याला माहिती आहे कोविडमध्ये आपल्याला खरंच खूप डिफिकल्टी झाल्या होत्या.
मी स्वतः आजारी पडली होती आणि मी दादांचा शो बघायला आली होती आणि मी घळाघळा फक्त रडते आहे शोमध्ये. मी मधुराताईंना बॅक स्टेजला पण भेटली होती की नाही, मी दादांकडनंच शिकणार आणि मी फक्त दादांकडनंच शिकणार. तर मला आज इथे उभं राहून खूप स्पेशल फील होते आणि फक्त तुझ्या. तर मी दादांकडे आता अलंकारसाठी ॲडमिशन घेतलं आहे. नुकताच मला आता 1 महिना होईल आणि मला असं वाटतं की आधी फक्त मी असं नृत्य करायची, पण आता हळूहळू ते असं माझ्या अंगात रुळतं आहे. मला समजतं आहे की मी का करते जे मी करते. आणि खरंच जेव्हा दादा असतो क्लासमध्ये तेव्हा वाईब एकदम वेगळी असते. म्हणजे समजतच नाही की 6 ते 9 कसा वेळ जातो आणि 9 नंतर पण घरी जाऊन अजिबात असं थकल्यासारखं वाटत नाही. तर खरंच दादामध्ये आणि या जागेमध्ये काहीतरी जादू आहे. राहुल, थँक्यू सो मच. कारण तुझा इंटरव्ह्यू देताना मला वेगवेगळ्या आठवणींना उजाळा मिळाला. माझ्या आईवडिलांविषयी, माझ्या फॅमिलीविषयी तुला सांगताना मला आनंद वाटत होता. आणि सगळ्यात आनंद म्हणजे माझ्या गुरूंच्या आठवणींमुळे, की ते सांगण्याचा एक प्लॅटफॉर्म आम्ही शोधत असतो आणि तो मिळतो. त्यामुळे त्याच्यासाठी तुला खूप खूप थँक्स की त्या आठवणी आज तू माझ्या जागा केल्यास. विद्यार्थ्यांच्या मनातले भाव मला आज कळले ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने. खरं तर एक प्रवास असतो, ह्या प्रवासात वेगवेगळ्या पायऱ्या असतात आणि पायऱ्यांवरती अनेक गोष्टी आपल्याला भेटतात. त्या गोष्टी ह्या इंटरव्ह्यूमधनं मला असं वाटतं मला मिळाल्या. मला प्रेक्षकांना सांगायला आवडेल की नृत्य हाच माझा ध्यास आहे आणि नृत्य हेच प्रेम आणि नृत्याविषयी अतिशय प्रखर आणि अशी श्रद्धा आहे. कारण ह्या माझ्या लाभलेल्या 3 गुरूंमुळे आणि म्हणूनच हे काम मी करतो आहे. मी नवीन नवीन शिष्य घडवण्याचा प्रयत्न करतो आहे. माझ्या गुरूंनी जे दिलं ते मला पुढे तुमच्यापर्यंत पोहोचवायचं आहे. त्यामुळे माझा नृत्यकला आणि हा डान्स क्लास ह्या 2 गोष्टी माझ्यासाठी खूप अतिशय जवळच्या आहेत. प्रमोटर्स 28च्या माध्यमाने वन डे विथ सेलिब्रिटी हे जे तुम्ही चॅनल सुरू केलेलं आहे, कार्यक्रम सुरू केला आहे, त्याच्यामुळे अनेकांना इन्स्पायर होता येईल, अनेक जणं इन्स्पायर होतील आणि अनेक जणांना आवडेल. हां, पण हे करण्यासाठी तुम्हाला ह्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला नक्की लागेल. सो लवकरात लवकर सगळ्यांनी या चॅनलला लाईक आणि शेअर सबस्क्राईब करा. आणि जसा माझा इंटरव्ह्यू बघितला तसं इतरांचाही तेवढाच प्रेमाने बघा आणि प्रमोटर्स 28ला खूप सारे लाईक्स द्या. थँक्यू.